पहिला शमूएल अध्याय 10 फर्स्ट सॅम्युएल पहिला शमूएल अध्याय 10 दुसरा 6 से 8 6 ते 8 फर्स्ट सॅम्युएल पहिला शमूएल अध्याय 10 दूसरा 6 से 8 6 ते 8 फर्स्ट सॅम्युएल चैप्टर 10 वर्स 6 to 8 पहिला शमूएल अध्याय 10 6 ते 8 तब यहोवा का आत्मा तुझ पर बल से उतरेगा, तू उनके साथ होकर नबूवत करने लगेगा, तू परिवर्तित होकर और ही मनुष्य हो जाएगा। और जब ये सब चिन्ह तुझे दिखाई पड़ेंगे, तब जो काम करने का अवसर तुझे मिले उसमें लग जाना, क्योंकि परमेश्वर तेरे संग रहेगा। और तू मुझसे पहले गिलगाल को जाना, मैं होम बलि मेल बलि चढ़ाने के लिए तेरे पास आऊँगा। तू 7 दिन तक मेरी बाट जोते रहना, तब मैं तेरे पास पहुँच कर तुझे बताऊँगा कि तुझे क्या क्या करना है। तेव्हा परमेश्वराचा आत्मा तुझ्यावर सामर्थ्याने येईल व तूही त्यांच्याबरोबर भाषण करू लागशील आणि तुझ्यात बदल होऊन तू निराळा मनुष्य होशील। ही चिन्ह तुला प्राप्त झाले म्हणजे तुला जे कर्तव्य करणे प्राप्त होईल ते तू करावेस, कारण देव तुझ्या बरोबर आहे। तू माझ्या अगोदर गिलगालीला जा, मग मी होमबली अर्पण करायला व शांतपणाचे यज्ञ करायला तुझ्याकडे येईन। तू 7 दिवस माझी वाट पाहत राहा, मग मी तुझ्याकडे येऊन तुला काय करायचे ते दाखवेन। आंखों को बंद करेंगे, हम प्रार्थना करेंगे। अपन पवित्र करुणा में फिर भी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु मैं आपके सामने धन्यवाद देती हूँ। प्रभु वचन की सेवा को आपके हाथों में देती हूँ। आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध, इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो कुछ हम सुनते वही पालन करने के लिए सहायता करना, दया रखना, वचन का अर्थ समझने के लिए मदद करना। आज परमेश्वर का आत्मा हम सब पर बल से उतरने के लिए मदद करना, अमोनी स्पिरिट से लड़ने के लिए मदद करना, पहले से स्पिरिट से लड़ने के लिए मदद करना। और प्रभु पवित्र विदा हमारी की स्पिरिट से लड़ने के लिए मदद करना। और जब हमारी की स्पिरिट से लड़ेंगे तो प्रभु उसका अटैक हम पर कभी मदद नहीं देना, हम मरण कर जीतने के लिए सहायता करना। ये मेरी विनती, मेरी प्रार्थना है। आपने अपने योद्धा की समाज चलाने के लिए हम सब ध्यान से जागरूक रहने के लिए तो मदद करना, ये मेरी प्रार्थना है प्रभु यीशु के नाम से, आमीन। प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। हम यहाँ सैमुएल के बारे में देखते हैं जो परमेश्वर का चुना हुआ पात्र है। आणि त्यातून शमूएलाबद्दल बोलतो जो देवाने निवडलेला एक पात्र आहे। वो बूढ़ा हो गया है आणि तो वयस्कर झालेला, फिर भी बूढ़ा होने के बावजूद भी बचपन से लेके बूढ़ा होने तक वो क्या कर रहा है, याजकीय काम कर रहा है, राजा के जैसा शास्त्रीय न्यायों का काम इस्राएलियों के बीच में वो कर रहा है। आणि लहानपणापासून ते वयस्कर होईपर्यंत तो एक याजकाचं काम करत आहे, एक न्यायी होण्याचं काम तो तिकडे करत इस्राएलमध्ये करत आहे। इस्राएलियों को अच्छा रीति से परमेश्वर के पास लेके जा रहा है आणि इस्राएली लोकांना चांगल्या पद्धतीने देवाजवळ घेऊन जा रहा है। इस्राएलियों ने राजा की मांग की, पण इस्राएली लोकांनी राजाची मांग की। उन्हें अन्य लोगों के जैसा राजा चाहिए था आणि त्यांना अन्य लोकांसारखा राजा पाहिजे। इसीलिए यासाठी परमेश्वर दुखी हुआ, देव दुखी झाला और शौल सैमुएल भी दुखी हुआ आणि शमूएल पण दुखी झाला, क्योंकि शमूएल को बहुत दुख हुआ। एक तो उन्होंने परमेश्वर का भी इनकार किया और उसको भी न्यायी बोलकर उसका भी इनकार किया। आणि शमूएलला खूप दुःख झालं की देवाने देव हा राजा आहे असं म्हणून त्या लोकांनी देवाचा पण तिरस्कार केला आणि जो शमूएल आहे त्याचा पण तिरस्कार केला न्यायी म्हणून। लेकिन परमेश्वर ने एक निर्णय ले लिया कि हाँ मैं उनको एक राजा दे देता हूँ। पण देवाने एक निर्णय घेतला की ठीक है मी त्यांना एक राजा देतो। राजा कैसे होता है, राजा कसा, राजा क्या करता है, राजा काय करतो, कैसे तकलीफ देता है आणि कसा त्रास देतो, ये सब कुछ बताने के बावजूद भी आणि हे सगळं सांगून झाल्यानंतर उन्होंने कहा हमें राजा चाहिए, तरी सुद्धा ते बोलू लागले की आम्हाला राजा पाहिजे। इसीलिए परमेश्वर ने क्या किया आणि म्हणून देवाने काय केलं, परमेश्वर ने बिन्यामीन गोत्र में से शाऊल को चुना आणि देवाने बिन्यामीन गोत्रामधून शाऊलाला निवडला। और शाऊल को चुनने के बाद, शाऊलाला निवडल्याच्या नंतर परमेश्वर ने एक ऐसा मौका लाया कि शाऊल को सैमुएल के पास आना ही पड़ा आणि देवाने एक असा मार्ग आणला की शमूएलाला शमूएलाजवळ जावंच लागलं। उसकी भेड़ बकरियां गुम हो गई आणि त्याची शेरमेंढरं हरवली, जो गधे थे वो गुम हो गए आणि जे गाढवं होते ते पण हरवून गेले। और उसे पूछने के लिए आणि त्याला विचारलं कहाँ पर है आणि तो कुठे आहे, ये जानवर मेरे कहाँ पर है, ये पूछने के लिए वो सैमुएल के पास गया आणि माझे जनावर कुठे आहे हे विचारण्यासाठी तो शमूएलाजवळ गेला। परमेश्वर ने ऑलरेडी उसे कहा था कि मैं आज बिन्यामीन गोत्र में से शाऊल को तेरे पास भेज रहा हूँ, उसे राजा बोलकर अभिषेक कर। आणि देवाने पहिले शमूएलाला सांगितलेलं होतं की एक बिन्यामीन गोत्रामधून शाऊल नावाच्या व्यक्तीला तुझ्या जवळ पाठवेल, तू त्याला राजा म्हणून त्याचा अभिषेक कर। तो उसने कहा था क्या सबूत है कि मैं राजा होगा, आणि तो म्हणाला की काय सबूत आहे तो राजा होईल। तो एकदम
एकदम नीचे की कास्ट का हूँ आणि नीचे के गोत्र का हूँ आणि मी एकदम खालच्या जातीचा किंवा खालच्या गोत्रातला आहे. लेकिन फिर भी ये शाऊल ने शमूएल ने उसको चिन्ह बताए. तरी सुद्धा शमूएलने त्याला चिन्ह दाखवले. भेड़ों के बारे में, जिस गधे के बारे में तू चिंता कर रहा है, आणि त्या शेळ्या मेंढरांबद्दल किंवा गाढवांबद्दल तू चिंता करत आहे, चिंता मत कर, वो तुझे मिल जाएगा. आणि ती चिंता तू सोडून दे, तुला भेटते, वो तुझे मिल जाएंगे. जैसे जैसे आगे जाएगा आणि तू जसं जसं पुढे जाशील, तुझे तेरे सेवक मिलते जाएंगे आणि तुला तुझे सेवक भेटत जातील. और वो सेवक तुझे बता देंगे आणि ते सेवक तुला सांगतील की तेरी भेड़ मिल चुकी है, की तुझी शेळ्या मेंढरे भेटलेली आहे, रोटी मिलेगी आणि तुला भाकर भेटेल. तिसरा तुझे दाखमधून लिए हुए कुपा बाटली लिए हुए मिलेगा आणि द्राक्षरस एक कुप्यामध्ये असलेलं तुला भेटेल. इस रीति से उसे कहा कि तेरा कुशल से पूछेंगे आणि तुझे ते कुशल से विचार, तेरे बारे में अच्छा बारे में पूछेंगे. तेरे पिताजी तेरे बारे में बहुत चिंतित है, ख्याल में है, उसके बारे में बात करेंगे. आणि तुझे वडील तुझ्या बाबतीत खूप चिंतित आहे, काळजीमध्ये हे तुला सांगतील. और जब तू परमेश्वर के पहाड़ पर पहुंचेगा आणि जेव्हा तू देवाच्या टेकडीजवळ पोहोचशील, तो तुझे परमेश्वर का एक दल मिलेगा आणि तिथे तुला देवाचा एक दल भेटेल, नबियों का दल मिलेगा. आणि जे नबी आहेत त्यांचा दल तुला भेटेल. वो क्या करते होंगे? परमेश्वर की भक्ति करते हुए तुझे दिखाई देंगे आणि ते देवाची भक्ती करत असताना तुला दिसून येते. वीणा, सितार, सारंगी, बांसुरी बजाते हुए तुझे दिखाई देंगे और नबूवत करते हुए दिखाई देंगे. आणि डब, सतार, सनई, वीणा वाजवत तुला भेटतील आणि देवाचे भाषण करत देवाची ते वाणी और करत दिसतील. जैसे तू उन्हें देखेगा, जसं तू त्यांना बघशील, परमेश्वर का आत्मा तुझ पर बल से उतरेगा. देवाचा आत्मा तुझ्यावर सामर्थ्याने येईल. और परमेश्वर का आत्मा तुझ पर बल से उतरेगा आणि देवाचा आत्मा तुझ्यावर सामर्थ्याने येईल. तू उनके साथ नबूवत करने लगे, तू त्यांच्याबरोबर भाषण करू लागशील. सबसे पहला जब परमेश्वर का आत्मा तुझ में आ जाएगा आणि सर्वात पहिले जेव्हा देवाचा आत्मा तुझ्यावरती येईल, सबसे पहला तुझे उनके जैसा बनाएगा, उनके संग जोड़ देगा. आणि सर्वात पहिले तुला त्यांच्यासारखा बनवेल, त्यांच्याबरोबर जोडेल, उनमें तुझे जोड़ देगा. तुझे अलगपन का जो एहसास है तू वो निकल जाएगा आणि तुझ्यामध्ये जो वेगळेपणाची जाणीव आहे ती तुझे काढून टाकेल. तुझे उनमें कर देगा आणि तुला त्यांच्यामध्ये मिसळेल. और तू परिवर्तित हो जाएगा आणि तू एक निराळा मनुष्य बनशील. तेरे अंदर के जो स्वभाव, जिस जैसे शाऊल भी अहंकारी था, घमंडी था, नेचुरली थोड़ा धनी था, भेड़ बकरी अच्छे चराने वाला था, तो वो भी थोड़ा सा अहंकारी था, लेकिन वो सब तुझ में से निकल जाएगा. आणि शहरामध्ये तो शेर मेंढर चालत होता आणि तो खूप श्रीमंत होता म्हणून त्याच्यामध्ये अहंकार होता, म्हणून ते त्याला म्हणाला हे सगळे स्वभाव तुझ्यामध्ये निघून जाईल. की सारी बुराई निकल जाएगी, तुझ्यामध्ये सर्व वाईटपणा निघून जाईल. परिवर्तित हो जाएगा, यानी परमेश्वर का जन बनेगा आणि तू बदलून जाशील, म्हणजे देवाचा जन बनशील. और तू और ही मनुष्य बनेगा आणि तू एक निराळा मनुष्य बनशील. और ही मनुष्य कैसे बनेगा आणि निराळा मनुष्य कसा बनेगा? और ही यानी परमेश्वर जैसा चाहता है कि आधीनता, नम्रता, दीनता और सैमुएल के अंडर रहने वाला, वैसा तू बनेगा. आणि निराळा मनुष्य म्हणजे कसा बनशील? तू देवाच्या आधीनतेमध्ये राहणारा, नम्र, दीन आणि शमूएलाच्या पण आधीनतेत राहणारा असा तू मनुष्य बनशील. सचमुच वो वैसे ही बना आणि खरंच तो तसाच झाला. जैसे वो आगे गया, जसं तो पुढे पुढे जात गेला, जैसे हम पढ़ते हैं आगे गया 10 वचन पढ़ेंगे. ते टेकडीजवळ आले तेव्हा 5 संदेशांचा एक समुदाय त्याला भेटला आणि देवाचा आत्मा त्याच्यावर सामर्थ्याने आला. परमेश्वर का आत्मा उस पर क्या हुआ? बल से उतरा. जब भी हम म्यूजिक बजाते हैं, वीणा, सारंगी और प्रभु की संगीत गाते हैं, तो एक समय होता है पवित्र आत्मा का बल से आने का. आणि जेव्हा आपण म्युझिक वाजवतो, वीणा, सारंगी वाजवतो, देवाची स्तुती करत असतो, तेव्हा एक वेळ असते पवित्र आत्म्याची उठून येण्याची. हमेशा याद नेहमी लक्षात. पवित्र आत्मा को हम बुलाएंगे, आओ आओ. पवित्र आत्म्याला आपण बोलू ये, तो आएगा, तो येतो. लेकिन वो ज़्यादा कब आता है? जब म्यूजिक के साथ. आणि जास्त केव्हा येतो? जेव्हा म्युझिक चालू होतं, तुम्ही भक्ती करते हैं, देवाची भक्ती करत असतो, आराधना करने के समय पर तुम्ही उपासना करायच्या वेळेला बल से उतरता, तो बलाने उतरतो, सामर्थ्य से उतरतो, सामर्थ्याने उतरतो. क्योंकि वो एक माध्यम है पवित्र आत्मा आने का आणि ते एक माध्यम आहे पवित्र आत्म्याला येण्याचं. दूसरा माध्यम है जब आप प्रार्थना करते हैं आणि दुसरा माध्यम आहे जेव्हा तुम्ही प्रार्थना करता. पूरे मग्न होकर आप प्रार्थना करने लगते हो आणि जेव्हा पूर्ण मग्न होऊन तुम्ही प्रार्थना करू लागता, वो भी समय होता है पवित्र आत्मा का आने का. आणि ती पण वेळ असते पवित्र आत्म्याला उतरून येण्याची. इसलिए जब 120 लोग यीशु के शिष्य एक रूम में, जहाँ ऊपरी कोठरी में, ऊपरी कोठरी में जब लोग बैठे थे, उस समय वो लोग मिलकर प्रार्थना कर रहे थे. वो लोग पूरी रीति से आँख बंद कर कर एकदम एक चित्त होकर, एक ही जन, सभी लोग एक साथ प्रार्थना नहीं कर रहे थे, नेचुरली एक ही जन प्रार्थना कर रहा था. सब लोग उसको हाँ प्रभु, यस लॉर्ड, यस लॉर्ड, हाँ प्रभु, हाँ प्रभु, हाँ प्रभु. दूसरा बोल रहे प्रभु तूने कहा है, हम तेरी प्रतीक्षा कर रहे हैं. तो सब बोलते थे हाँ प्रभु, हाँ प्रभु, हाँ प्रभु. ऐसे आँख बोल रहे थे, नहीं बोल रहे थे आणि डोळे उघडे ठेवून ते लोक बोलत नव्हते. वो सभी के सभी आँख बंद थे. अगर आपको पवित्र आत्मा का सामर्थ्य चाहिए, पवित्र आत्मा बल से चाहिए, तो प्रार्थना के समय में भी आँख बंद रखना है.
आणि जर तुम्हाला पवित्र आत्म्याने सामर्थ्याने पाहिजे, बलाने पाहिजे, तर प्रार्थनेच्या वेळेला तुम्ही डोळे बंद केले पाहिजे. आराधना के समय में भी आत्मा करना है. तुम्ही उपासनेच्या वेळेला पण डोळे बंद केले पाहिजे. परमेश्वर आत्मा है. कारण देव आत्मा आहे पवित्र आत्मा भी आत्मा है. आणि पवित्र आत्मा पण आत्मा आहे. परमेश्वर का आत्मा है. तो देवाचा आत्मा आहे. प्रभु का आत्मा है. तो प्रभूचा आत्मा आहे. उस आत्मा का अनुभव लेने के लिए हमें आत्मा में होना जरूरी है. आणि त्या आत्म्याचा अनुभव घेण्यासाठी आपल्याला आत्म्यामध्ये असणं गरजेचं आहे. गणेश शुक्रवार को बताया था हमने कि आत्मा के द्वारा हमारे आत्मा में क्या हो जाता है. हम जानते हैं कि हम कैसे, हमारा आत्मा को मालूम है. आणि आपण कसे आहोत हे आपल्या आत्म्याला माहित असतं. वैसे परमेश्वर कैसा है वो परमेश्वर का आत्मा जानता है. मग तसंच देव कसा आहे हे देवाच्या आत्म्याला माहिती इसलिए आहे. वो हमारे अंदर आया है आणि शरीर में, म्हणून तो आपल्या शरीरामध्ये ताकि आला. हमारा शरीर कंट्रोल कर सके. कारण आपलं शरीर नियंत्रणामध्ये इसीलिए करावं. हम स्तुति आराधना में आंखें बंद करना है. आणि म्हणून आपण स्तुती उपासनेमध्ये डोळे बंद ठेवायचे. मुझे मत देखना, शायद मेरी आंखें खुली रही क्योंकि मुझे कीबोर्ड बजाना है. आणि मला तुम्ही बघून आता माझे डोळे उघडे असतील कारण मला कीबोर्ड वाजवायचा आहे. आपको पवित्र आत्मा का सामर्थ्य लेके जाना है. हम दासों का कर्तव्य क्या है, आपको कैसे भी यीशु के चरणों में लेके जाना और पवित्र आत्मा के सामर्थ्य से भराना. आणि आमच्या सगळ्या दासांचं काम आहे की कसंही करून तुम्हाला देवाच्या जवळ घेऊन जाणं आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुम्हाला भरवणं. क्यों पवित्र आत्मा का सामर्थ्य भराना है. आणि का पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुम्हाला भरायचं आहे. जब पवित्र आत्मा बल से उतरेगा तो आप परिवर्तित हो जाओगे. कारण जेव्हा पवित्र आत्मा बलाने उतरेल तेव्हा तुम्ही परिवर्तित व्हाल. तुम्ही बदलून जाल. पवित्र आत्मा 120 के ऊपर आया. पवित्र आत्मा 120 लोकांमध्ये आला 120 लोग चेंज हो गए. आणि ते 120 लोक बदलून गेले. यहाँ पतरस डरपोक था. आणि जिथे पेत्र भिजला होता बोलने के लिए हिम्मत नहीं था. आणि बोलण्यासाठी हिंमत वो नव्हती. पतरस भर से इतने लोगों में हजारों लोगों के सामने बोल सका. आणि त्या पेत्राने हजार लोकांसमोर तो बोलला. कभी डरा नहीं. तेव्हा तो घाबरला नाही. मार मरेगा या लोग कुछ बोलेंगे, डरे नहीं. आणि लोक काहीतरी बोलतील यासाठी तो घाबरला नाही. ये कौन कर पाए. आणि हे कोण करू शकतो. पवित्र आत्मा. मालूम है, तो पवित्र आत्मा की जरूरत है. आणि पवित्र आत्म्याची गरज आहे. हमें पवित्र आत्मा चेंज करता है. आणि आपल्याला पवित्र आत्मा बदलतो. हमें बदलता है. आपल्याला बदलून पवित्र टाकतो. आत्मा आने का मुख्य कारण है हमें चेंज करना. आणि पवित्र आत्म्याचं येण्याचं मुख्य कारण आहे आपल्याला बदलून टाकणं. परिवर्तित हो जाना. आपण परिवर्तित होणं. इसलिए पवित्र आत्मा आने से म्हणून पवित्र आत्मा आल्यामुळे सबसे पहला काम पवित्र आत्मा क्या करता है. सर्वात पहिले पवित्र आत्मा काय काम करतो. हमें आत्मिक बना देता है. आपल्याला आत्मिक बनवतो. हमें कौन से वो क्या देता है. प्रेम, आनंद, शांति, धीरज, दयालुता, भलाई, विश्वसता, नम्रता, संयम, जो हमने कभी नहीं किया वो देता है. आणि प्रेम, आनंद, शांती, धीरज, चांगुलपणा, विश्वास, भलाई आणि नम्रता हे सगळे फळ तो आपल्यामध्ये देतो जे आपल्यामध्ये नव्हते. गद्दियों की पत्री 5 में आप पढ़ सकते हैं. गद्दीकरांचं 15:5 मध्ये हमारे समावेश वचन आहे. मालूम है. सगळ्यांना हे वचन माहीत आहे. फल है, पवित्र आत्मा के फल है. आणि पवित्र आत्म्याची फळं आहेत. कभी हमने प्रेम नहीं किया, आणि कधी आपण प्रेम केलं नव्हतं. आनंद नहीं किया, आनंद केला शांति नव्हता. से नहीं रहे, शांतीने राहिलं नाही. है ना. भलाई करना चांगुलपणा ये हमें करणं मालूम नहीं हे था. आपल्याला माहीतच नव्हतं. जैसे पवित्र आत्मा आता है पण जसं पवित्र आत्मा वो येतो सबसे पहला हमारे जीवन में काम क्या करता है, हमें बदलता है, हमें प्रेम करने के लिए मदद करता है, आनंद करने के लिए सहायता करता है, दुख में भी आनंद करते हैं. दर्द दे रहा है, बदल करा रहा है तो भी हम आनंद करते हैं. आणि पवित्र आत्मा आपल्यामध्ये आल्याच्या नंतर आपण जे पहिले प्रेम करत नव्हतो आपण प्रेम करू लागतो. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण आनंद करत नव्हतो आपण आनंद करू लागतो. हम हो सके तो शांति से रहना, हो सके तो हम भरपूर नहीं झगड़ा करें, जाने दो उसके गलती है, जाने तो शांति से रहने की हम कोशिश करें. आणि होत असेल तितकं आपण शांतीने राहण्याचा प्रयत्न करतो. पहले हम ऐसे थे, पहिले आपण असे होतो प्यार से बोलने वाले थे, लगेच बोलणारे होतो. लेकिन अभी हम क्या सोचते हैं, जाने दो, बोलेगा तो झगड़ा हो जाएगा, टाइम को छोड़ो, शांत. अनदेखा, बहुत बातों को हम कभी कभी अनदेखा कर देते. आणि खूप साऱ्या गोष्टींना आपण न पाहिल्यासारखं करतो. भलाई करते, कभी हमने भलाई किया है, आणि कधी आपण चांगुलपणा केला होता का. प्रभु में आज भलाई कर रहे हैं. आणि देवामध्ये आपण आज चांगुलपणा करत हम आहोत. पहले कभी किसी को कपड़ा नहीं देते थे, आणि घरी आपण कधी कोणाला कपडे देत अपना नव्हतो. वस्तु पेन नहीं देते थे. आणि आपली स्वतःची वस्तू पेन पण देत मैं तो नव्हतो. कभी पेन नहीं दिया. आणि मी तर कधीच पेन नाही दिला. ये तो अच्छा पेन लगा तो किसी का लिया है, आणि जर कोणाचा पेन आवडला तर घेतलाय. नहीं दिया तो चोरी किया है. आणि नाही जर दिला त्याने तुम्ही चोरी केली. पर दिया नहीं अपना पेन कर. पण मी माझा स्वतःचा पेन कधी नाही दिला. प्रभु देने के लिए, भलाई करने के लिए नहीं है तो देने के लिए मदद करता है. पण आता देव जर कोणाकडे नाही तर देण्यासाठी मदत करतो. ये कभी कैसे हमको बदला प्रभु ने, हम कैसे बदले हुए पवित्र आत्मा के कारण. आणि आपण कसे बदलतो पवित्र आत्म्याच्या द्वारे. हमें जल्दी फीलिंग आता है, आणि आपल्याला लगेच फिलिंग्स येतात. अरे हमारे सामने कोई रो रहा है तो हमें जल्दी से दुख आता है. आणि आपल्या समोर जर कोणी रडत आहे तर आपल्याला भावना येतात. सही. तो हमें पवित्र आत्मा सबसे पहला काम हमारे अंदर करता है, हमें आत्मिक बनाता है. आणि पवित्र आत्मा सर्वात पहिले काम आपल्या जीवनामध्ये करतो आपल्याला आत्मिक बनवतो. हमें संयमित रखना, सहनशील बनाना,
धीरज धरना, रुके रहना, ये कामों के लिए मदद करता है। संयम ठेवणं, सहनशील राहणं आणि थांबून राहणं हे सगळे काम पवित्र ये आत्मा पवित्र करते. आत्मा का पहला काम है। आणि हे पवित्र आत्म्याचं पहिलं काम पवित्र आहे. आत्मा का दूसरा काम है, हमने जो पाप किया उसके बारे में हमें दोषी ठहराना। आणि पवित्र आत्म्याचं दुसरं काम आहे की आपण जे पाप केलेलं आहे त्या पापामध्ये आपल्याला दोषी ठरवणं. हमने पाप किया है, आणि आपण पाप केलेलं आहे. अगर सोचो मैंने पाप किया है, समजा मी पाप केलेलं और आहे आप मुझे मेरी गलतियां बताओ, आणि तुम्ही मला माझ्या चुका सांगा, मैं आपकी गलतियां बताऊं मी तुमच्या चुका सांगेन और आपसे झगड़ा करूँ, आणि तुमच्याशी भांडेन. लेकिन पवित्र आत्मा जब मेरी गलती बताता है, पण जेव्हा पवित्र आत्मा माझी चूक सांगतो मुझे तुरंत ऐसा लगता है पवित्र आत्मा से तुम्हें झगड़ा नहीं करूँगी, आणि पवित्र आत्म्याशी तर मी भांडणार नाही. करूँगी। करीन का? आप लोग करते हो? तुम्ही करता? पवित्र आत्मा हमें दोषी ठहराता है, हमारे पाप बताता है। आणि पवित्र आत्मा आपल्याला दोषी ठरवतो, आपले पाप सांगतो. बाइबल में ऐसा बताया है। बायबलमध्ये सांगितलं, यूहन्ना अध्याय 16 उसके 7 से लेके 11 तक आप पढ़ सकते हैं। यूहन्ना अध्याय 16 ते 7 ते 11 पर्यंत तुम्ही वाचू शकता. जॉन चैप्टर 16 यूहन्ना अध्याय 16 वर्स 7 to 11 में 7 ते 11 मध्ये पवित्र आत्मा हमारे पापों के लिए, हमने जो पाप किए उसके विषय में हमें दोषी ठहराता है आणि आपण जी पापं केलेली आहे पवित्र आत्मा त्या पापांमध्ये आपल्याला दोषी और ठरवतो हमें पश्चाताप की ओर ले जाता है। आणि आपल्याला पश्चातापाजवळ घेऊन ताकि जातो. हम पश्चाताप करें, कारण आपण पश्चाताप मन करावा, फिराए मन और फिरवावं उस पाप को हम छोड़ दें। आणि ते पाप आपण सोडून वो द्यावं. पाप हम करें नहीं ते पाप आपण करू नये और हमें उसका एहसास हो, हम कठोर नहीं बने। आणि आपल्याला त्याची जाणीव व्हावी, आपण कठोर बनू नये. हमारा स्वभाव कैसा है, एक बार हमने किया ना तो दूसरी बार करने के लिए हमें तकलीफ नहीं होती। आणि आपला स्वभाव असा आहे की एकदा केल्याच्या नंतर दुसऱ्यांदा करायला आपल्याला त्रास नाही होत. हमने जॉन 16 दूसरा 16 7 से 11 7 to 11 मनुष्य का स्वभाव कैसा है। अगर एक बार देखो, उदाहरण के तौर पर आप जब किसी को ढूंढते हो आणि बघा उदाहरणार्थ तुम्ही कोणाला भेटता तो आप उसको प्यार से ऐसे पीछे से मारते हो, आणि तुम्ही प्रेमाने त्याला असं मारून मारता तो सामने वाला कुछ बोला नहीं, आणि समोरचा व्यक्ती काय बोलला नाही अच्छा हो। आणि चांगला आहे. नेक्स्ट टाइम आप क्या करते हो, आणि पुढच्या वेळेस तुम्ही काय करता और एक बार वापस कैसा है यार, आणि पुन्हा मारून विचारता कसा आहे तो. फिर नेक्स्ट टाइम और हिम्मत आ जाती है आणि मग पुन्हा हिंमत येते मारण्याची, ज़्यादा और करने की। अजून जास्त करण्याची. इसीलिए तो बच्चे लोग भी एक दूसरे को जब मारते हैं, देखते कि सामने से मार नहीं मिला तो दूसरी बार वापस मारते हैं। आणि मुलं पण जेव्हा एकमेकांना मारतात तेव्हा बघतात की समोरून काही जो उत्तर देत नाही, मग ते लोक काय करतात, पुन्हा जोराने और मारतात. करने की इच्छा होती अजून त्यांना करायची इच्छा होते. है। इसलिए जब पहली बार इंसान सिगरेट पीता है म्हणून पहिल्यांदा जेव्हा माणूस सिगरेट दारू पीता है दारू पितो तो उसको आदत लग जाती है। त्याला ती सवय लागून जाते. वैसे झूठ बोलने की भी हमको एक आदत लग जाती है। तसंच खोटं बोलण्याची आपल्याला एक सवय लागते. हमने अगर वहीं पर टोका नहीं, आणि जर आपण तिकडेच ते अडवलं नाही वहीं पर टोका नहीं तो आदत बन जाती है। आणि तिथंच अडवलं नाही तर ती सवय लागते. एक बहन ने मुझे बताया, एक छोटा सा बच्चा बार बार छोटी छोटी बातों में झूठ बोलता है। आणि काल एका बहिणीने मला सांगितलं की लहानसं मूल वारंवार प्रत्येक गोष्टीमध्ये खोटं बोलत राहतं. तो अभी छोटा बच्चा झूठ बोलने में हम कैसे एंजॉय करते हैं ना, आणि खोटं मूल जे जे लहान मुलं आहे ते खोटं बोलायच्या अगोदर आपण त्याच्यामध्ये आनंद करतो. लेकिन हम आनंद नहीं कर रहे हैं, पण आपण आनंद नाही उसे करायचे, मारना है। त्याला मारायचे. क्यों? का? क्योंकि उसे वो आदत लग जाएगी। कारण त्याला ती सवय लागून जाईल. वो बड़ी बड़ी जब वो जैसे जैसे बड़ा हो जाएगा वो पाप भी बढ़ता जाएगा। मग जसं जसं तो मोठा होत जाईल पाप तसं वाढत जाईल. हमेशा याद रखो, जैसा जैसा बच्चा बढ़ता है वैसा बलवा करने की आदत बढ़ जाती है। आणि नेहमी लक्षात ठेवा, जसं मूल मोठं होत जातं तसं त्यांना बलवा करायची जी सवय असते ती वाढत जाते. इसीलिए पहले ही कंट्रोल किया ना जर पहिलेच नियंत्रणामध्ये ठेवलं तो क्या होता है, जैसे मुझे भी तो पहले ही लोग जब पहले 2-3 औरतें मेरा गाते तो गाल नहीं खींचते, जो कुछ है दूर से बात करना। आणि पहिले पण 2-3 वेळा माझे गाल उडायचे. मी त्यांना सांगितलं जे काही नाटक करा गाल को हाथ नहीं लगाया, आणि गालाला हात लावू नका. दूसरी बार वो गाल में हाथ नहीं लगाया। आणि दुसऱ्यांदा पुन्हा त्यांनी कधी गालाला हात नाही लावला. कोई तो लोग गले लगा के बहुत जोर से लगाते। आणि काही काही लोक गळ्यात लावतात तेव्हा खूप जोराने लावतात. फिर मैंने पहले 2-3 बार तो सही लिया, वो तुम और भी तो होने लगी, बाबा जान जाएगा ना। एवढं जोराने नका लावू, लावून जय येशू करा और दूसरे जे येशू करणार. तो मेरे गले लगना ही छोड़ दिया। आणि ते गळ्याला लागणं सोडून दिलं. क्यों? इतना और जोर से दबा देते आणि जोराने लावतात. हाथ दिया तो, अरे दीदी तुमसे हाथ कितनी हो गए, दबा दे रही दबा दे रही दबा दे रही। अरे बाबा हाथ है वो, मुझे भी हर्ट होता है ना। तो फिर मैं सोचती हूँ ये व्यक्ति जिसको पहले ही बोलते थे हाथ जोर से नहीं लगाना, आणि पहिले सांगून ठेवले हात जोराने लावू नका.
हम अगर नहीं बोलेंगे ना आणि जर आपण बोललो नाही ना तो हमें हर्ट करके जाते हैं आणि ते आपल्याला दुखवत जातं और उन्हें भी वो आदत लग जाती आणि मग त्यांना ती सवय लागते है। बच्चे भी बच्चे भी ऐसे ही कर रहे थे, मुलं पण असंच करतात हाथ देके जोर से दबा रहे थे। हात घेऊन जोरात लावतात पहली बार मैंने चुप कर दी, आणि पहिल्यांदा मी गप्प बसले फिर दूसरी बार आए, दूसरी बार भी किया, जोर से दबा रहे। आणि दुसऱ्यांदा आले तर दुसऱ्यांदा पण असंच केलं जोरात लावलं तीसरी बार किया मैंने सट के मारा। आणि तिसऱ्यांदा केलं मी मारलं संडे का बात बता रही आणि हूँ, रविवारची गोष्ट सांगते बच्चे आते हैं ना दौड़ के, आणि मुलं मैं जाऊंगा। तो जिसने भी गोली मारा था आणि ज्यांनी कोणी मारली उसको होती भी मैंने थप्पड़ मारा। त्याला पण मी कपडे अगली मारले बार दौड़ के आएगा तो मारूंगी, आणि पुढच्या वेळेस जर पुढं झालं तर मारत उसको असेल धक्का मारेगा तो मारूंगी। आणि जर त्याला धक्का मारला तर मारत असेल वो सोचा मैं जय यीशु करने आया, लेकिन जय यीशु करते समय उसने पीछे एक बच्चे को गोली मार के नीचे गिराया, वो गलत है ना। आणि जे यीशु करायला येत असताना त्याने कोणी मारून एका मुलाला खाली पाडलं हे चुकीचं केलं अभी भी यहाँ जोर से हाथ दबा रहे। आणि आता जोराने हात नाही लावत बच्चे मैं बच्चों में बात करती हूँ, आणि मुलांची गोष्ट करते हाथ ऐसे जोर जोर से किया। आणि हात जोराने हलवते तो ये हम जब नहीं, क्या होता है मालूम, हम अगर वहीं पर टोकेंगे नहीं ना तो क्या होता है, हमें और करने का आदत हो जाती है, हम करते हैं। आणि तिथे जर त्यांना अडवलं नाही ना तर अजून करण्याची त्यांना सवय ये लागली परमेश्वर को मालूम है, इसीलिए परमेश्वर ने हमें आत्मा दिया है। आणि हे देवाला माहीत आहे म्हणून याच कारणामुळे त्याने आपल्याला आत्मा दिलेला आहे. पवित्र आत्मा हमें क्या करता है, हमारी गलतियाँ हमें बताता है। आणि पवित्र आत्मा आपल्याला आपल्या चुका जाणून कहाँ देतो पर हमने गलती किया, कुठे आपण चूक केली कहाँ पर आहे हम गिरे, कुठे आपण कहाँ पर पडलोय हमने ये नहीं करना आणि चाहिए, कुठे आपण हे नाही करायला पाहिजे अगर हमने उल्टा बोला जर आपण उलट बोललो तो पवित्र आत्मा बोलता है तुझे शोभा देता है कैसा उल्टा बोलना। आणि पवित्र आत्मा आपल्याला लगेच सांगतो की तुला शोभा देते का उलट बोलणं उस समय त्यावेळेस दोषी ठहराता है। दोषी ठरवतो प्रभु को देने के समय पर तेव्हा द्यायच्या वेळेला अगर मन में जब कुछ भी गलत सोचा था तेरा मना द्यायचं, मला काही चुकीचे विचार येतात की इग्नोर नाही देणे का पवित्र आत्मामध्ये तुझ्या मनात अशी चूक आली, किती लाजलेली गोष्ट आहे, असं झालं पाहिजे का तुझ्या डोक्यात? और तुरंत पवित्र आत्मा कहता है कि तेरे मन में ऐसी बात है कि तुझे शोभा देता है क्या प्रभु क्षमा कर इसलिए दूसरा काम भी पवित्र आत्मा का हमें दोषी ठहराना आणि दुसरं काम आहे पवित्र आत्म्याचं आपल्याला दोषी और ठरवणं परमेश्वर की राह पर चलाना। आणि देवाच्या मार्गावर चालवणं तीसरा काम है, तिसरं काम आहे पवित्र आत्मा हमें सत्य की राह पर मार्गदर्शन कराता है, आणि पवित्र आत्मा आपल्याला सत्याच्या मार्गावरती मार्गदर्शन करतो सत्य की मार्ग पर चलाता है। सत्याच्या मार्गावर चालवतो यीशु की राह पर चलाना येशूच्या मार्गावर हमारा चालवणं रास्ता भटकने नहीं देना। आणि आपला मार्ग भटकू न इस देणं संसार में हम बदले राह पर दूसरे रास्तों पर नहीं जाना। आणि या जगामध्ये आपण बदल्याच मार्गावर जाऊ नये दो रास्ता है, दोन मार्ग आहेत एक है सत्य का जो छोटा है, सकड़ा है, जिस पर कम लोग चलते हैं, आणि जो एक सत्याचा मार्ग आहे तो खूप लहान आहे त्याच्यावरती कमी लोक और चालतात जो चौड़ा है जिसमें बहुत से लोग चलते हैं। आणि जो अरुंद आहे त्याच्यावरती खूप लोक लेकिन चालतात इसी छोटे मार्ग पर चलाने के लिए पवित्र आत्मा मदद करता है। पण या छोट्या मार्गावरती चालण्यासाठी पवित्र आत्मा मदत करतो तकलीफ आती है, त्रास येतात संकट आते हैं, संकट येतात कष्ट आते हैं, कष्ट येतात उस समय पवित्र आत्मा हमें मदद करता है त्यावेळेस पवित्र आत्मा आपल्याला मदत करतो इसी मार्ग पर चलने। आणि ह्याच मार्गावरती चालण्यासाठी आज तक आप लोग यीशु में हो ना, आणि आतापर्यंत तुम्ही येशूमध्ये आहात ना ये पवित्र आत्मा के कारण। आणि हे पवित्र आत्म्याचं कार्य आहे अगर पवित्र आत्मा हमें नहीं चलाता तो हम शायद आज हम जितने लोग, बहुत से लोग पिछड़ गए ना, वही हो जाते, हम भी उन्हीं में हो जाते। आणि जर आज पवित्र आत्म्याने आपल्याला चालवलं नसतं तर जे लोक मागे म्हणते त्यांच्यासारखं आपण झालो असतो मालूम है, तो पवित्र आत्मा हमें यीशु की राह पर चलाता है। आणि पवित्र आत्मा आपल्याला येशूच्या मार्गावर चालवतो तो आप यमुना अध्याय 14 उसका 25 और 26 में पढ़ सकते हैं, योहान 14:25-26 मध्ये तुम्ही वाचू और शकता जॉन यमुना अध्याय 16 उसका 12 और 13 में पढ़ सकते हैं। योहान 16:12-13 मध्ये वाचू शकता चौथा काम है पवित्र आत्मा का, हमें मसीह के बारे में बताने की, उसके राज्य के बारे में बताने की, यीशु के बारे में सुसमाचार बताने का शक्ति देता है। आणि दुसरं काम आहे पवित्र आत्म्याचं की येशूबद्दल सांगण्यासाठी आणि देवाच्या राज्याबद्दल सांगण्यासाठी पवित्र आत्मा आपल्याला मदत करतो सुसमाचार देने के लिए ताकत देता है। सुवार्ता सांगण्यासाठी ताकद देतो ये पवित्र आत्मा का सबसे बड़ा काम है। हे पवित्र आत्म्याचं सर्वात मोठं काम आहे प्रेरितों के काम अध्याय 4 उसके 31 में पढ़ सकते हैं, प्रेषितांचे कृत्य 4:31 मध्ये वाचू शकता और 2 का
4 में, 5 में और 11 में पढ़ सकते हैं 2 तो 4 मध्ये, 5 मध्ये आणि 11 मध्ये वाचू शकता कि पवित्र आत्मा हमें क्या करता है, परमेश्वर के राज्य की घोषणा करने के लिए, परमेश्वर के बारे में लोगों को बताने के लिए ताकत देता है। आणि पवित्र आत्मा आपल्याला देवाच्या राज्याची घोषणा करण्यासाठी, देवाबद्दल सांगण्यासाठी आपल्याला ताकद देतो, हमें मदद करता है, आपल्याला मदत हमें करतो, डर आने नहीं देता, आपल्यामध्ये भीती येऊन देत सामने वाला नाही, क्या सोचेगा, समोरचा व्यक्ती काय विचार या फिर करेल शर्म आने नहीं देता। किंवा लाज वाटू येत देत बहुत नाही। लोगों को प्रभु यीशु के बारे में बताने के लिए शर्म आती है, आणि खूप लोकांना प्रभू येशूबद्दल सांगण्यासाठी लाज वाटते, हमें ऐसा लगता है कि सामने वाला कुछ बोलेगा, त्यांना असं वाटतं की समोरचा काहीतरी बोलेल ये लोग हमारा इंसल्ट कर देंगे, आणि लोक आमचा अपमान करते, लेकिन वो सहने के लिए उनको तैयारी नहीं देती। पण ते सहन करण्याची तयारी त्यांची उनके नसते। अंदर पवित्र आत्मा है, लेकिन पवित्र आत्मा का सामर्थ्य नहीं। त्यांच्यामध्ये पवित्र आत्मा आहे, पण पवित्र आत्म्याचं सामर्थ्य नाहीये। पवित्र आत्मा का सामर्थ्य आने पर कोई किसी को भी बोलने के लिए, यहाँ तक कि मैं आपको बता रही हूँ, अगर आपके अंदर पवित्र आत्मा का सामर्थ्य है ना, कल अगर यहाँ मोदी आए तो मोदी को भी आप बताने के लिए डरोगे। आणि जर तुमच्यामध्ये पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे ना, तर कोणीही व्यक्तीच्या समोर, इव्हन जरी ते मोदी जरी आले तरी त्यांच्या समोर तुम्ही सुवार्ता सांगण्यासाठी घाबरणार नाही। पुलिस डिपार्टमेंट का कोई बड़ा अधिकारी हो पोलीस डिपार्टमेंटचा कोणताही मोठा माणूस या असेल कोई भी होने दो, किंवा कोणीही असेल, आपको बोलने के लिए डर नहीं लगेगा। तुम्हाला बोलायला भीती नाही वाटणार। आपको समझा, ये पवित्र आत्मा की शक्ति है। आणि ही पवित्र आत्म्याची शक्ती आहे, पवित्र आत्मा की सामर्थ्य ये काम करता है, आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य हे काम कि करतं, बोलने के लिए, प्रभु के बारे में बोलने के लिए मदद करता है। देवाबद्दल बोलण्यासाठी मदत करतं। बहुत से लोग कभी कभी सुसमाचार के लिए लड़के तो नहीं जाते, लड़कियाँ कभी कभी जाते हैं, आणि जेव्हा सुवार्तेसाठी मुली जेव्हा जातात सामने बेचारे, वो तो बेचारे गाँव के लोग रहते हैं, आणि ते गावातले लोकच असतात, तो वो तो साधारण लोग रहते हैं, उनको ही बोलने के लिए यीशु आप तो वो तो औरत ही है सारे, आणि सर्व ते स्त्रियाच असतात, स्त्रियाँ और वो तो साधारण लोग हैं, पब्लिक लोग। आणि ते लोक साधारण लोक आहेत, कोई बड़े स्थान पर नहीं है कि हम उनसे डरे, आणि मोठ्या मोठ्या स्थानावरती नाही की आपण त्यांना कि घाबरावं, वो हमें जेल में डालेंगे, ती लोक आपल्याला जेलमध्ये टाकतील, ऐसा कुछ नहीं क्या, असं काय आहे का? साधारण लोग हैं, आणि साधारण लोक आहेत ते, लेकिन फिर भी उन्हें बोलने के लिए डरते हैं, आणि तरी सुद्धा त्यांना बोलायला घाबरतात, वो नहीं आना चाहिए। आणि ते नाही आलं पाहिजे। पवित्र आत्मा का सबसे बड़ा काम है कि हमें लोगों को बताने के लिए, परमेश्वर के बारे में बताने के लिए मदद करता है। आणि पवित्र आत्म्याचं सर्वात मोठं काम आहे की देवाबद्दल सांगण्यासाठी पवित्र आत्मा आपल्याला मदत करतो। 5वां पॉइंट, 5वां पॉइंट, पवित्र आत्मा का काम है आध्यात्मिक यानी आत्मिक हमें भेंट वस्तु देना, आणि पवित्र आत्म्याचं काम आहे आपल्याला आत्मिक भेटवस्तू देणं, जो हमारे परमेश्वर की सेवा के लिए और हमारे रोज के जीवन के लिए बड़ी उपयोगी है, आणि जे आपल्याला देवाच्या सेवेसाठी आणि रोजच्या वापरासाठी आपल्याला उपयोगी आहे, बहुत जरूरी है उसका, आणि खूप गरजेचे आहे ती काम, वो भेंट वस्तु देता है। आणि ती भेटवस्तू दिली तो। तो आप पहला करंती की पत्री 12वें अध्याय में पढ़ सकते हैं, पहिले पत्र अध्याय 12 मध्ये वाचू शकता, 4 से 11। त्याचं 4 ते 8 पवित्र आत्मा की आध्यात्मिक देवी भेंट जो वहाँ दी गई है, आणि पवित्र आत्म्याची आध्यात्मिक कृपादाने जी निवड केलेली आहे। कृपादानाचे निरनिराळे प्रकार आहेत। 12 का 4 से 11। कृपादानाचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी आत्मा एकच आहे। सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी प्रभू एकच आहे। आणि कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी सर्व कार्य करणारा देव एकच आहे। तथापि आत्म्याचे प्रकटीकरण सार्वजनिक हितासाठी एकेकाला होते, कारण एखाद्याला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचे वचन मिळते, किसी को ज्ञान मिलता है, एखाद्याला त्याच आत्म्यानुसार विद्येचे वचन, किसी को बुद्धि का वचन मिलता है, एखाद्याला त्याच आत्म्यात विश्वास, किसी को विश्वास का दान, कुछ भी हो लोग विश्वास छोड़ेंगे नहीं, एखाद्याला त्याच एका आत्म्यात निरोगी करण्याचे कृपादान, किसी को चंगाई का दान, एखाद्याला अद्भुत कार्य करण्याची किसी शक्ती, को अद्भुत काम करने का, चंगा करने का, अद्भुत सामर्थ का काम करने का दान, एखाद्याला संदेश देण्याची शक्ती, किसी को अच्छी रीति से वचन बताने का, एकदम अच्छी रीति से सिखाने का दान, एखाद्याला आत्मे ओळखण्याची शक्ती, किसी को कौन सा आत्मा इसके अंदर है, ये कौन सी आत्मा से भरा हुआ है, ये पहचानने वाला दान, एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती, अन्य भाषा बोलने का दान। बाबा का नाम सीखे, कोई मराठी बोलेगा, कोई हिंदी बोलेगा, कोई गुजराती, इसलिए देखो आप लोग बचपन से कोई एक ही भाषा बात करते होंगे, लेकिन जब कोई दूसरा भाषा का गुजराती भाषा बोलता होगा तो आपको समझ नहीं आता, या फिर आप कभी कोई दूसरा भाषा बात कर रहा हो तब भी तुम्हारा वाटता है अच्छी बोलती है, आपको समझ में आने लगता है।
आणि तुम्हाला समजून पहले हम लागेल. लोग बोलते थे अरे ये क्या बोल रहा है, हम लोग ऐसे बोल रहे हैं. लेकिन अभी हम लोग नहीं बोलते वैसे. अभी हम लोग को वो भाषा समझता है. आणि पहिले ती भाषा आपल्याला समजत नव्हती, पण आता आपल्याला ती भाषा समजू अभी लागते. ओडिशा भाषा, आता ओडिसा भाषा, आसामी भाषा, आसामी भाषा, फिर भोजपुरी भाषा, भोजपुरी भाषा, मद्रासी भाषा, मद्रासी भाषा, मलयालम भाषा, मल्याळम भाषा, फिर मराठी, हिंदी, इंग्लिश, मराठी, हिंदी, इंग्लिश, है ना. अन्य अन्य भाषाएं हमें समझ में आती है. लोग जो बोलते हैं हाँ वो यही बोल रहे हैं. आणि अन्य भाषा आपल्याला समजून येते. जेव्हा ते लोक बोलत आपण म्हणतो हे असंच बोलताय. तो जरूरी नहीं है कि ओनली अगर आपको यही भाषा अन्य भाषा. और बहुत लोग बहुत से पास्टर्स लेकिन बहुत से पास्टर ऐसे बोलते हैं आपको अन्य भाषा नहीं आती मतलब आपको पवित्र आत्मा नहीं. आणि खूप सारे देवाचे दास असं म्हणतात की तुम्हाला अन्य भाषा येत नाही म्हणजे तुमच्याकडे देवाचं दान नाही. ऐसा नहीं होता है. आणि असं नसतं. इसीलिए यहाँ एक्सप्लेनेशन दिया है. शायद किसी के पास नहीं भी होगा लेकिन किसी को आत्मा पलटने का दान होगा. आणि शाळेत कोणाजवळ हे दान नसेल, पण कोणाजवळ आपल्या बरण्याचं दान असेल, किसी को भविष्यवाणी का होगा, आणि कोणाला भविष्यवाणीचं असेल, बुद्धि का वचन होगा, कोणाकडे बुद्धीचं वचन ज्ञान असेल, का वचन होगा. ज्ञानाचं वचन असेल. ज्ञान का वचन मतलब क्या है, मतलब अंदरूनी भागों पर आपके लाइफ में चलने वाली बातें समझना. आणि ज्ञानाचं वचन म्हणजे अनुरूढी भागामध्ये तुमच्या जीवनामध्ये चाललेल्या प्रत्येक गोष्टीला जाणून घेणं. किसी के अंदर दुष्टात्मा आया, कुछ विकट परिस्थिति आई तो परमेश्वर का आत्मा बुद्धि देता है इसके साथ ऐसा बात कर. आणि कोणामध्ये दुष्ट आत्मा आला किंवा अशी काही परिस्थिती आली तर पवित्र आत्मा आतमधून म्हणतो तू ह्याच्याशी असं बोल, इस रीति से बोलना, आणि अशा पद्धतीने बोल, इस रीति से हैंडल करना. अशा पद्धतीने हँडल कर. तो ये पवित्र आत्मा बताता है. आणि हे पवित्र आत्मा सांगतो. जैसे यहाँ से हमारे वाड़ी से एक लड़की को औरत उठा के लाया था. आणि आमच्या इथं वाडीमधून एका बाईला उठून आणलेलं सब होतं. बोले इसमें भूत है, भूत है, भूत है. सगळे म्हणाले हिच्यामध्ये भूत आहे. अच्छा हो गया मैंने भूत बोलकर नहीं बोला. आणि चांगले की मी असं नाही म्हटलं हिच्यावर भूत उन्होंने आहे. बुद्धि का वचन डाला, इसमें भूत नहीं है. आणि देवाने बुद्धीचं वचन टाकलं की हिच्यामध्ये भूत नाही. मैंने कहा तुझमें भूत नहीं है. आणि मी म्हटलं तुझ्यामध्ये भूत नाही. ते बरोबर बोलला. तो किती हात आपने बराबर बोला. सगळी माणसं बघायला लागलो. और सब लोग देखने ती लगे. अशी का करते. तो ऐसे क्यों करती है? तिच्या नवऱ्याने काहीतरी केलं असेल. और इसके पति ने कुछ तो किया होगा. आणि म्हणजे हो माझ्या नवऱ्याने मला त्रास दिला म्हणून मी माझ्या नवऱ्याला त्रास दिल्यावर कसं वाटतं ते दाखवत होते. उन्होंने कहा कि मेरे पति ने मुझे तकलीफ दिया तो मैं भी उनको तकलीफ देने के बाद उनको कैसा लगता है ये मैं उनको बता रही थी. त्रास दिल्यावर काय फिलिंग्स येतात. और तकलीफ देने के बाद क्या फीलिंग्स आती हैं. मग ते लोक दुसरे बोले हिच्यात एवढी शक्ती कशी काय आली. और दूसरों ने कहा कि इसमें इतनी शक्ति कहाँ से है. मी म्हणते जेव्हा तुम्ही घाबरताय भूत आले म्हणून तर काय होतं तुमची शक्ती कमी होते आणि मग तिला कळालं की तुम्ही घाबरलाय भूताला बघून मग तिने आपली ताकद जास्त वाढवली. और जब आपने भूत को देखा तब आप डर गए और आपकी शक्ति जो है वो कम हो गई और उसको मालूम पड़ा कि आप लोग डर गए, आपकी शक्ति कम हो गई तो उसने अपनी शक्ति थोड़ी बढ़ा दी. असंच होतं. ऐसे ही हुआ. अभी गए महीने में एक औरत को लेकर आए थे. आणि गेल्या महिन्यामध्ये एका बाईला घेऊन आलेले रात को हम लोग गेट लॉक कर चुके थे. आणि आम्ही गेट लॉक केलेला होता. चिल्ला रहे थे दीदी दीदी मुझे हम लोग प्रेयर में बैठे तो आवाज दे रहा है. आणि प्रार्थनेमध्ये बसल्याच्यानंतर मला असं वाटलं की कोणतरी आवाज देतो. यही मेरी एक आदत है कि बाथरूम में जाने का. आणि माझी एक सवय बाथरूम बाथरूम में आवाज क्लियर आता है. आणि बाथरूममध्ये आवाज बसतोय. कोई तो म्हणता है कोई तो आवाज दे रहा है. मैंने उनको बोला कोई चिल्ला रहा है गेट पे गेट खोलो करके. आणि कोणी गेटवरती ओरडत आहे गेट उघडा. तो उसको अंदर लाया उसके अंदर भी दुष्टात्मा था वो ऐसी एक्टिंग कर रही थी. आणि तिच्यामध्ये दुष्ट आत्मा आहे असं दाखवण्याची ऍक्टिंग करत होती. मैंने बोला की हिच्यात दुष्टात्मा नाही. तर मी म्हटले इसमें दुष्ट आत्मा नहीं है. तिची लोक तिचे सगळेजण होते ना. और उसके जो जितने सारे लोग उसके साथ आए थे वो उनके साथ ती थे. म्हणाली मी पण मी हिच्यात जो आहे ना और जो मैं इसमें हूँ हा मी खूप मोठा आहे. हमें बहुत बड़ा है. येशू काढू नाही शकत. यीशु दिखा नहीं मला सकता. मला भीक लागलं. और मुझे मालूम पड़ा दुष्टात्मा येशू नाव घेत नाही. क्योंकि दुष्ट आत्मा यीशु के नाम देती मला है. कळालं येशू नाव घेतलं म्हणजे हिच्यात भूत नाही. और मुझे मालूम पड़ा इसने यीशु का नाम लिया मतलब इसमें दुष्ट आत्मा नहीं तिला है. तिला ओळखायचं कसं. तो इसको कैसे पहचानने का. त्यांना ती जरा जास्त हलत होती ना. और वो ज़्यादा हिल रही थी. म्हणून मी त्यांना म्हटले थोडीशी पटकी जा. तो मैंने कहा थोड़ा सा. ज्याच्यात भूत असतं ना और इसके अंदर भूत होता है. पट खिचल्यानंतर म्हणजे पट म्हणजे बाल खींचने के बाद तो त्याला त्रास नाही होत. उसे तकलीफ नहीं होती. तिचा फेस चेंज झाला. और उसका फेस चेंज हो गया शांत झाला. और वो शांत हो गई. त्याच्यावर मला कळालं की ॲक्टिंग. और उससे मुझे मालूम पड़ा ये नाटक कर रही है. आणि तिच्या सासूला म्हटलं बघा बघा और काय भांडण झालंय काय. और उसकी सास को मैंने बोला कि आपके घर में कुछ झगड़ा हुआ माझं है. नाही झालं त्या नवऱ्याबरोबर झालं. और मेरे साथ नहीं हुआ है, उसके पति के साथ हुआ है. म्हणून
हे आपापसात निघून गया ये आपस में आप मिटा दो नाहीये और इसमें कोई दुष्ट आत्मा नहीं है तिला सोडत नव्हतं और मैं उसे छोड़ नहीं गई जोपर्यंत तू मांडी घालून बसत नाही तोपर्यंत वेळ म्हणून सोडणार नाही. और जब तक वो माटी डालकर बैठ गई तो मैं मुझे प्रेरणा से छोड़ नहीं मी गई। तुम्हाला जाणून देशील म्हटलं हो जाऊन दे. उन्होंने कहा कि आप मुझे जाने दोगे तो मैंने कहा मैं जाने दूंगी पर माटी डालने दूंगी। मांडी घातली माटी डाली असं बाल बना असं बांधली बाल बनाए तो गप्प राहिली शांत रही। तर गाडी वेळ होऊन जातो. तो मैंने बोला अभी हो गया आप लेकर जाओ याला म्हणतात बुद्धीचं वचन. और इसे बोलते हैं बुद्धि का वचन। कधी कधी आपण काय करतो दुसऱ्यांना बघून आपण हे होऊन जातो ना त्या परिस्थितीत. मग ती पवित्र आत्मा असतो जो मदत करतो. और उस समय ऐसी परिस्थिति को देखकर हमें कुछ सोचना नहीं है, उस समय पवित्र आत्मा में मदद तर करता है। असं नाही आहे की गरज नाही की अन्य भाषा नाही आहे तर तुमच्यात पवित्र आत्मा नाही. और ऐसा नहीं है कि आपके अंदर अन्य भाषा नहीं मतलब पवित्र आत्मा नहीं। पवित्र आत्म्याची जी हे कार्य आहे ती तुम्हाला भेटवस्तू दिली आहे. और ये पवित्र आत्मा के काम है और ये भेंट परमेश्वर ने आपको दी है। पवित्र आत्मा आल्याने तुम्हाला गिफ्ट मिळाले. और पवित्र आत्मा आने के बाद आपको ये सब गिफ्ट मिलेगी। काहींना 9ची 9 मिळाले. और कुछ किसी लोगों को 9 के 9 काहींना मिलेगी, 2 काहींना 1 काहींना 3 काहींना 5 असे मिळाले. तर मिळाले. किसी के पास 2 किसी के पास 3 किसी के पास 5 ऐसे सबको मिलेगा। फरक एवढा आहे कोण शोधत त्याचा वापर करत नाही आणि शोधत नाही की मला कोणतं मिळाले. और फर्क इतना है कि कोई उसका इस्तेमाल नहीं करता और ढूंढता नहीं कि मुझे कौन सा मिला है। मला सर्वात पहिलं मिळालं विश्वासाचं बळ. और मुझे सबसे पहला दान मिला विश्वास का। कारण मी जेव्हा मंडळीत गेली तर मी जेव्हा बायबल वाचलं पहिल्यांदा की पवित्र आत्म्याचं दान तर मी म्हटलं हा दान सर्वात बेस्ट आहे. मी पवित्र आत्म्याला विनंती केली पवित्र आत्मा हे दान मला तू दे. और जब मैं चर्च गई तब मैंने पहली बार जब बाइबल खोला तब उसमें ये विश्वास का दान मिला था। तब मैंने पवित्र आत्मा को बोला कि ये दान अच्छा है, मुझे ये दान सर्व चाहिए। दानांमध्ये श्रेष्ठ दान आहे विश्वासाचं दान. और सारे दानों में सबसे श्रेष्ठ दान है विश्वास का दान। काही होण्यावर तुम्ही आणखी स्वर्ग परमेश्वराच्या राज्यातून बाहेर तर जाणार नाही. और कुछ भी होने तो पर आप परमेश्वर के राज्य से बाहर को नहीं जाओगे। सर्व दुःख सहन करायला पण ईश्वर सोडणार तर नाही. और सब दुख उठा लोगे पर आप यीशु को छोड़ोगे हे नहीं। विश्वासाचं दान करतो. और ये काम विश्वास का दान त्याचा का लाभ दान स्वतःला होईल. और उसका जो फायदा है खुद को होता है। दान भेटलं पाहिजे तर आपला फायदा झाला पाहिजे. और दान मिलना है तो अपना फायदा होना चाहिए नंतर चर्चा और बाद में चर्च का। काय मला बप्तिस्मा नाही झाला तरी पवित्र आत्मा मिळालेला आणि भाषा मिळालेली. और मेरा बपतिस्मा नहीं हुआ था फिर भी मुझे पवित्र आत्मा मिला था और अन्य भाषा मिली। अन्य भाषापेक्षाही मी जास्त स्थान देते विश्वासाच्या दानाला. अन्य भाषा से भी बढ़कर मैं स्थान देती हूँ विश्वास के दान को, तो सर्वात बेस्ट गिफ्ट आहे क्योंकि वो सबसे उत्तम गिफ्ट है आणि ते तुमच्यात आहे और वो आपके अंदर है। एवढं तुम्ही बोलू शकता. और इतना तो मैं बोल सकता कारण हूँ मी तुम्हाला खूप वर्षापासून ओळखते. क्योंकि मैं आपको बहुत सालों से पहचान रही हूँ। बरोबर आहे. आणि अजून तुम्ही तुमच्या दुःखात तुमच्या संकटात तुम्ही येशूला सोडले नाही म्हणजे तुमच्यात कोणतं दान आहे विश्वासाचं दान आहे. और अभी भी आपकी दुख की परिस्थिति में आपने परमेश्वर को छोड़ा नहीं मतलब आपके अंदर विश्वास का दान है। हे प्रकट होते एवढं होऊ शकतं. और ये प्रकट होता है इस बात से स्वतःची देवाने दिलेली गिफ्ट आहे ना तुम्ही शोधा मला अजून काय मिळालंय. और परमेश्वर ने जो दान आपको दिए उसे आप ढूंढो क्या और मुझे क्या मिला है मला काय अजून दान मिळालं आहे और मुझे और कौन से दान मिले हैं हे शोधायचं. मला ज्ञानाचं वचन आहे का. और मुझे ज्ञान का वचन मला है क्या दुसऱ्यांच्या गोष्टी घरात बसल्या बसल्या कळतात का. और दूसरों के घर में क्या हो रहा है ये मुझे घर बैठे मालूम पड़ता है क्या। समजायचं तुम्हाला ज्ञानाचं वचन आहे. और तब समझ जाना है कि आपके पास ज्ञान का वचन कधी है। कधी तुम्हाला दुसऱ्यांची पापं सुद्धा कळत घरी बसल्या बसल्या कळून येतात. प्रार्थना करता करता तुम्हाला देवाचा आत्मा सांगतो हा ह्या पापात पडलाय तो ह्या पापात पडलाय त्याच्या घरात ही झाली परिस्थिती ह्याच्या घरात ही झाली. तर तुमच्यामध्ये कोण आहे ज्ञानाचं वचन आहे. और कभी कभी घर बैठे जब आप प्रार्थना में बैठे रहते हैं तो पवित्र आत्मा आपको बता रहे कि उसके घर में ये दुख चल रहा है या फिर उसके घर में ये परिस्थिति या फिर ये व्यक्ति उस पाप में, ये सब हमें ज्ञान का वचन बताता है। ज्ञानाचं वचन ज्याच्यात असतं ना तो समोरच्या व्यक्तीला बघून माहिती पडतं की व्यक्ती आता ह्या परिस्थितीत चालली आहे. और ज्ञान का वचन जिसके अंदर रहता है उसको मालूम पड़ता है कि ये व्यक्ति जो है इस परिस्थिति से जा रहा है। सोमवारच्या संध्याकाळच्या प्रार्थनेला त्या भावाचं मी एक एक पाप आता ते तर मी एवढीशीच पापं सांगितली आहे म्हणजे एवढी नाही सांगितली थोडीशीच काय केली ती कशी कळाली ती ज्ञानाचं वचन. जेव्हा आपण बघतो एखाद्या व्यक्तीला तर त्या व्यक्तीमध्ये जेव्हा सतत नजर ठेवतो सतत त्या व्यक्तीला त्याचे चेहरे त्याचे हावभाव वचन ऐकताना तो कसा ऐकतो वचन ऐकताना त्याचे फेसचे एक्सप्रेशन कसे होतात प्रत्येक ह्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन केल्यावर कळून येतं की ह्याला हे आवडलं नाही. अच्छा हे बोलल्यावर त्याचा चेहरा खाली पडला. अच्छा ऑफरिंगचं निघाल्यानंतर त्याने स्वतःला लपवलं. अच्छा हा कंजूस आहे हा ते त्याच्यावर काय
वो माहिती पडतं. और फिर मालूम पड़ता है। एक्सप्रेशन्स वचनाचे चाललेले असताना तेव्हा एक्सप्रेशन्स माहिती पडतात. और वचन चालू रहने के बाद उनके जो हावभाव है उससे मालूम पड़ता है। हे कोणताही पास्टर सांगणार नाही, पण मी सांगते तुम्हाला. और ये कोई भी पास्टर आपको नहीं बताएगा, पर मैं आपको बताती हूँ। जेव्हा पास्टरांची सेवा करण्यासाठी जेव्हा एक पास्टरच्या हाताखाली जो तयार होत असतो तो त्याला शिकवतो. बघ तुझ्या पोटात दुखायला लागलं तर समजायचं कुणाच्या तरी पोटात दुखतंय. म्हणजे जर कोण आहे पेट में दर्द आहे हे जे जातात ना सभेमध्ये ते लोक असंच म्हणतात इधर कोणी तो है जिसको ये तकलीफ आहे, कारण त्याला तो त्रास होत असतो. आणि मग तो म्हणतो हा मैं हूँ. मग तो पास्टर प्रार्थना करतो ती व्यक्ती करेल. और फिर पास्टर प्रार्थना करते हुए व्यक्ति चंगा हो जाता तो है। बरा झाला, वो चंगा हो गया। इथेही बरा झाला. एक मिरॅकल होतं आणि मग सगळीकडे येशू ख्रिस्ताची हे महिमा होते. बाद में फिर चमत्कार होता है, फिर सब जहाँ पर यीशु मसीह की महिमा होती है। ते एक पास्टर दुसऱ्या पास्टरला बनवताना शिकवत असतो. और एक पास्टर दूसरे पास्टर को बनाते समय उसको सिखाता है। आणि आमची इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी शिकावं. और हमारी इच्छा है कि आप सब सीखें। तुम्ही देवाने दिलेल्या पवित्र आत्म्याच्या सहारे जगावं और परमेश्वर की आत्मा के सहारे पर आप जिए। ही देवाची पण इच्छा आहे. और ये परमेश्वर की भी इच्छा म्हणून है। देवाने तुम्हाला आत्मा दिला आहे. और इसलिए परमेश्वर ने आपको आत्मा दिया है, पवित्र आत्मा दिया त्याने है। खूप छान छान भेटवस्तू दिल्या आहेत. और बहुत सुंदर सुंदर भेट वस्तु दी तुम्ही है। स्वतः और आप खुद स्वतःबद्दल भविष्यवाणी काढू शकता. खुद के बारे में भविष्यवाणी निकाल सकते हैं। तुमचं बड्डेचं वचन तुम्ही काढू शकता. आपका जो बर्थडे का वचन है वो आप निकाल तर सकते ते हैं। तसंच दिले ना. कोण अन्य भाषा आणि नंतर विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती व एखाद्याला भाषाचा अर्थ सांगण्याची शक्ती मिळते। तरी ही सगळी कार्य तो पहिलं गेलं वाटतं भविष्यवाणी संदेश देणं. संदेश देणं म्हणजे भविष्यवाणी करणं. तुम्ही आहे ना जर बायबल वाचताय, अगर आप बाइबल पढ़ रहे हैं बायबल वाचताय तुम्ही वाचताय और बाइबल को आप पढ़ रहे हैं आणि मी तुम्हाला सांगते आता आज माझा वाढदिवस आहे समजा और सोचो आज मेरा जन्म किंवा है 2 दिवसानंतर आहे. या फिर 2 दिन बाद है, मी रोज बोलणार और मैं रोज बोलूँगी पवित्र आत्मा, पवित्र बायबल, पवित्र बाइबल, पवित्र आत्मा. पवित्र आत्मा। परवा माझा वाढदिवस आहे. और परसों मेरा जन्मदिन है, मला वचन दे. मुझे वचन दीजिए। आता मी एवढी वर्षाची झाली 21 नाही 51 वर्षाची झाली. और अभी मैं 51 साल की हो चुकी हूँ। पास्टरांकडे जाणं आणि त्यांना म्हणलं माझ्याकडे वचन काढायला चांगलं नाही वाटत. और मैं पास्टर के पास जाकर उनको बताना कि मेरे लिए वचन निकालने बराबर नहीं है। तर माझे पास्टर चिमटी घेणारे पास्टर आहेत. और हमारे पास्टर चिमटी घेणारे चिमटी लेने वाले पास्टर बरोबर है। मला त्यांच्याकडे नाही जायचं. और लोग मुझे उनके पास नहीं तू जाना मला चिमटी घेतो. और तू मुझे चिमटी नहीं लेता, इसलिए आप मुझसे बात करो। पवित्र बायबल माझ्याशी बोल. पवित्र बाइबल आप मुझसे बात करो, माझ्याशी बोल. मुझसे बात करो। सर मी बायबल वाचत असेल अगर मैं बाइबल पढ़ती रहूँगी बरोबर शायद त्या दिवशी नाही भेटणार. शायद उस दिन आपको नहीं मिलेगा। शांत राहायचं. शांत रहना है। मग वचन आहे ना बोलायला तो वचन फिर बात करने लगता है। बोलायला जितने तुझसे क्रोधित होते आज जेवढे तुझ्यावरती क्रोधिष्ट होतात सब लज्जित हो जाएंगे. ते सर्व लज्जित होतील। तू डर मत, तू घाबरू नको, मैं तेरे साथ मी तुझ्या बरोबर आहे। आगे तू चलता चल. आता तू पुढे चालत और राहा। भी तुझे बहुत सेवा करनी बाकी है. अजून मी तुला खूप सेवा करणं बाकी आहे। मेरा जुआ उठाने आणि माझं ही ही वचन वचन शिकायला लागतात. और फिर वचन घूमने लगते हैं। मग ही वचन जर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत शांत राहायचं. वचन जब तक मिलता नहीं तब तक शांत रहना है ही प्रॅक्टिस करायची. और वो प्रैक्टिस करना आणि है। जेव्हा तुम्ही ही करत राहाल ना और जब आप ये करते रहोगे ना पटापटा वचन भेटतो. तो तुरंत वचन मिलते जाएंगे। स्टार्टिंगला तुम्हाला त्रास होईल, और शुरुआत में आपको थोड़ी तकलीफ होगी, लवकर नाही भेटत, शायद जल्दी नहीं मिलेगा, पण नंतर तुम्हाला पटापटा वचन भेटतो. पर बाद में आपको तुरंत वचन मिलना चालू होगा। मी अशीच करते. और मैं ऐसे ही करती हूँ। प्रभूजवळ विचार एका कुटुंबासाठी एखाद्या व्यक्तीसाठी. आता काल मी बसल्या बसल्या जोशुआसाठी वचन पाहिजे. और कल बैठे बैठे मैं जोशुआ के वचन मांगा। वैयक्तिक एकेकाचं मुलांचं वैयक्तिक काहीतरी काढलं तर मी असं सहज जोशुआचं नवीन वर्षासाठी काय वचन आहे प्रभू. और जोशुआ के लिए नए साल के लिए क्या वचन है प्रभु? परवा तर नाही भेटलं, और परसों नहीं मिला, काल भेटलं. पर कल मिला। ते वचन मी मगाशी शोधून काढलं. और वचन मैंने ढूंढ कर निकाला ते कुठं लिहिलं होतं नीती सुधाराय. और वो वचन हिंदी वचन में निकाला। कालपासून शोधायचा प्रयत्न करत होते, पण कालपासून टाईम नाही भेटला. म्हणून आज मी बसल्या पवित्र प्रभू मला तर तुम्ही त्यानंच कोणता अध्याय मला एकटीच तेवढं सांग. प्रभू बोला नीती सुधारायला आहे. और कल से मुझे वचन नहीं मिल रहा था, पर अभी मैंने बैठे बैठे पवित्र आत्मा को बोला वो वचन कहाँ पर है इसे मुझे बता।
फिर मुझे बताया नीति वचन में, नीति वचन 25 मध्ये लिहिलेलं आहे नीति वचन 25 में लिखा है की परमेश्वर की महिमा गुप्त बात रखने में है आणि देवाचा जो गौरव आहे गोष्टी गुप्त ठेवण्यामध्ये आहे. और राजाओं का काम क्या है? गुप्त बातों को, परमेश्वर की गुप्त बातों को, भेदों को खोलना. आणि राजांचं काम आहे देवाच्या गुप्त गोष्टींना पसरवणे. फिर उसके आगे ऐसा लिखा है त्याच्या पुढे असं लिहिलेलं आहे कि चांदी से मैं दूर होने के बाद आणि चांदी मधून मोड दूर केल्याच्या नंतर फिर वो सोनार के उपयोग में हो जाती है. आणखी सोनाराच्या उपयोगाचे होते. वैसे ही तसंच दुष्टाई बुराई निकाल देने के बाद वो व्यक्ति भी परमेश्वर के लिए उपयोगी पड़ता है. आणि दुष्ट व्यक्तीच्या आतमधून दुष्टता काढल्याच्या नंतर तो व्यक्ती सुद्धा देवाच्या उपयोग राजा के लिए उपयोगी पड़ जाता है. राजासाठी तो आणि उपयोग अजून एक असतो. काहीतरी आहे त्याच्यावरती काय त्याच्यावरती स्वर की ऊंचाई और पृथ्वी की हाँ, गहराई, स्वर की ऊंचाई, पृथ्वी की गहराई पृथ्वी की गहराई, और राजाओं का मन, राजाओं का मन. इन तीनों का अंत नहीं हुआ. हाँ, इन तीनों का अंत नहीं हो सकता क्योंकि वो समझ नहीं पाने के लिए कठिन है ऐसा स्थान है. तो इसलिए ये वचन में मैं बोला हाँ ये सही बात है. मतलब नए साल के लिए परमेश्वर इस से स्पेशल एक अभी मैं उसके लिए बैठी हूँ और एक वचन के लिए मतलब प्रभु जिसके बारे में बताना चाहता क्योंकि वो मुझे पूछेगा मेरा वचन अलग क्यों नहीं निकालेगा उसके लिए पूछा था वो. तो परमेश्वर ये कैसे अभी ये कितना कहाँ लिखा है किधर एक अभी पढ़ा था वो समय पहले पढ़ा था ये वचन. और बीच बीच में पढ़ते हैं लेकिन इतना गहराई से नहीं पढ़ते ध्यान देकर नहीं पढ़ते लेकिन वो वचन घूम कर. तो वैसे हमारे मन में वो जो वचन घूम कर आते हैं वो वचन हम ऐसा प्रभु जोशुआ के लिए वचन हे सियोन जाग जाग अपना बल धारण कर, हे पवित्र नगर यरूशलेम अपने शोभाबंद को वस्त्रों को पहनाओ. असे नहीं ऐसा नहीं ढूंढने का. और ऐसा वचन नहीं ढूंढना है. जब हम ऐसा लेते हैं आपण असं घेतो और फिर ऐसा करके ढूंढते हैं आणि असं करून आपण शोधतो फिर वो लगातार इस मधुर मधुर वचन कहकर जो राजा के साथ बेबीलोन में बन हुए थे. ये नहीं ऐसा नहीं. परमेश्वर जब कुछ प्लानिंग बताता है योजनाएं बताता है तो इसी में से बताएगा लेकिन क्या करने वाला है वो वचन के द्वारा ऐसे वचन के द्वारा बताएगा जिससे सुनने वाले को उत्साहित हो. क्योंकि संदेश जो बताया जाता है मैं अगर ऐसा बोलूँगी कि सूरज तेरा धंधा बंद हो जाएगा सूरज उत्साहित होगा इससे. लेकिन मैं बोलूँगी सूरज तेरे साथ जो कंपटीशन में धंधा लगाया उसका धंधा बंद होगा लेकिन तेरा धंधा अच्छा चलेगा. उत्साहित होगा. संदेश उत्साहित के लिए होता है आणि जो संदेश आहे तो उत्साहित करण्यासाठी असतो. भविष्यवाणियाँ उत्साहित के लिए होती है. भविष्यवाणी उत्साहित करण्यासाठी मेरा असते. जन्म आपका जन्म परमेश्वर की वचन जो आएगा वो प्रेरणादायक रहेगा उत्साहित करने के लिए रहेगा. ऐसा नहीं तुझं ना पुढच्या वर्षी तुझा जो जन्म एकदम बकवास है आयुष्य में खराब है तो ये क्या तो सही नहीं है ना वो गलत है. आपको समझा. तो परमेश्वर कभी भी अपने बच्चों को भी कोई भी माता पिता अपने बच्चों को गलत बोलेंगे क्या. आणि कोणतेही आई वडील आपल्या मुलांना चुकीचं बोलतील का. आराधना पुढच्या वर्षी मी तुला फाटेला ड्रेस देणार असं बोलशील का तुम्ही. कधीच नाही. आराधना मी तुला पुढच्या वर्षी नवीन ड्रेस देईल नवीन शाळा तुला नवीन ड्रेस देते. मी किती खुश होऊन जाईल ना मला शाळेचं नवीन ड्रेस भेटते शाळेचं मला नवीन ड्रेस भेटते. हाँ नया स्कूल का यूनिफॉर्म मिलने में कितना खुशी होती है. आणि शाळेचं नवीन ड्रेस भेटलं किती आनंद होतो. हम लोग तो जिंदगी में कभी नहीं पहने आणि आपल्या आयुष्यात कधीच नाही तुरंत घातले. डाला है हमेशा. आणि दुसरं टाकलेच नाही घातले. जिंदगी में 10th स्टैंडर्ड तक नया ड्रेस नहीं मिला. आणि 10वीपर्यंत नवीन ड्रेस नाही भेटला. जो छोटी बहन पहना वही हम पहने. आणि जे मोठ्या बहिणीने घातलेलं तेच आम्ही घातले. बैग भी वही जो कुछ उसका चुना हो गया वो हम लेने का पहले डालने का. सिर्फ कॉलेज में ही नया मिला आणि फक्त कॉलेजमध्येच नवीन लेकिन भेटले. कपड़े उतरनी पहने. पण कपडे उतरलेलेच घातले. नया कभी नहीं मिला. एकदम मुश्किल से दिवाली में मिलता था साल में. आणि वर्षातून एकदाच दिवाळीमध्ये भेटायचे. बाकी साल भर हम किसी के उतरन कपड़े पहनते थे. आणि बाकी वर्षभर कोणीतरी उतरवून केलेले कपडे घालायचे. ऐसे में हम बड़े हो गए.
आणि अशामध्ये आम्ही मोठं झालो. छोड़ो जाने दो. तो कहने का उद्देश्य परमेश्वर का आत्मा आपके पास है. आणि देवाचा आत्मा हा तुमच्या जवळ आहे. प्रज्वलित कैसे होता है? आणि तो प्रज्वलित कसं होतो? मैंने आपको बताया म्यूजिक के द्वारा. आणि म्युझिकच्या द्वारे. जब एलिया को भविष्यवाणी के लिए बुलाया गया, जेव्हा एलियाला भविष्यवाणीसाठी एलीशा को जब भविष्यवाणी के लिए बुलाया गया, आणि जेव्हा एलिशाला भविष्यवाणीसाठी बोलवण्यात तो आलं उसको ऐसा भविष्यवाणी तुरंत नहीं आया. आणि लगेच त्याला भविष्यवाणी नाही झाली. उसने बोला म्यूजिक वाले को बुलाओ. आणि तो म्हणाला की वाद्य जे वाजवतात त्यांना तुम्ही म्यूजिक बोलवा. बजाना चालू किया, आणि जसं त्यांनी म्युझिक वाजवणं चालू केलं ऐसे उसके अंदर पवित्र आत्मा बल से उठा. आणि जसं त्यांच्यामध्ये पवित्र आत्मा बलाने उतरला फिर उसने कहा भविष्यवाणी. आणि मग त्याने भविष्यवाणी केली. दूसरा है प्रार्थना के. दुसरं आहे प्रार्थनेच्या द्वारे. जब आप प्रार्थना करते हो जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तभी पवित्र आत्मा बल से उतरता है. आणि तेव्हा पवित्र आत्मा बलाने येतो. तीसरा, तिसरं, जब आप वचन पढ़ते हो प्रोक्लेम करते हो, आणि जेव्हा जेव्हा तुम्ही वचन वाचता आणि ते घोषित करता, जब आप वचनों को बोलते हो, वचनाला जेव्हा तुम्ही बोलता, प्रभू मेरे मुंह में शक्ति है, माझ्या मुखात मैं जो सामर्थ्य बोलूंगी आहे. वही होगा. मी जे बोलेन तेच होईल. उस समय पवित्र आत्मा बल से उतरता है. त्यावेळेस पवित्र आत्मा बलाने उतरतो. वचनों को हम जब बोलते हैं आणि वचनाचा जेव्हा आपण वापर करतो तब पवित्र आत्मा बल से उतरता है. तेव्हा पवित्र आत्मा बलाने उतरतो. इसलिए पवित्र आत्मा हमारे ऊपर सामर्थ्य से रहना चाहिए, बल से रहना चाहिए. आणि म्हणून प्रिय पवित्र आत्मा आपल्यावरती बलाने आणि सामर्थ्याने राहायला पाहिजे. तो इसलिए उसने भेंट वस्तु में छठा है हमें पवित्र आत्मा उपासना करने के लिए मदद करता है. आणि सहावा आहे पवित्र आत्मा आपल्याला उपासना करण्यासाठी मदत करतो. हमें ताकत देता है, आपल्याला ताकद देतो, मदद करता है, मदत करतो भक्ति करने के लिए, भक्ती करण्यासाठी, परमेश्वर की आराधना करने के लिए, देवाची उपासना करण्यासाठी, बाइबल पढ़ने के लिए, बायबल वाचण्यासाठी, उपवास करने के लिए, उपवास करण्यासाठी, और प्रार्थना करने के लिए, प्रार्थना करण्यासाठी, दान दशांश देने के लिए. दान दशांश देण्यासाठी. और हम क्या क्या भक्ति करते हैं? हाउसेस में जाने के लिए, हाऊसेसमध्ये जाण्यासाठी, आज्ञा पालन करने के लिए. आज्ञापालन करण्यासाठी. ये पवित्र आत्मा मदद करता है. आणि पवित्र आत्मा मदत करतो. बिना पवित्र आत्मा के हम नहीं कर सकते. आणि बिना पवित्र आत्म्याचे आपण नाही करू शकत. एफसीओ की पत्री 5 का 18 से 21 तक बाद में आप पढ़ लेना. आणि युक्तिकाराचं पत्र आहे 5 5 उसका 18 से 21. 5 त्याचा 18 ते 21. 17 पवित्र आत्मा हमें क्या करना क्या नहीं करना हमारी अगुवाई करता है. आणि पवित्र आत्मा आपल्याला मार्गदर्शन करतो की आपल्याला काय करायचं काय नाही यहाँ करायचं. जाना इथे जाणं या नहीं जाना. किंवा न जाणं. नहीं इधर मत जाओ. नको आज इकडे नको जा. ये काम नहीं करना. आज हे काम करू नको. ये ऐसा नहीं करना. हे असं तू करू नको. इस रीति से अगुवाई करता है. आणि अशा रीतीने मार्गदर्शन क्या कर. घर में बैठने जाके घर में बैठने से अच्छे चर्च में जाओ. आणि काय करत बसताय घरात बसण्यापेक्षा चांगल्या चर्चमध्ये जा. उठाता है उठवतो और हमें कार्य करवा है. आणि आपल्याकडून कार्य करून हम घेतो. उससे छोटा सा बाइबल का वचन पढ़ेंगे. प्रेरितों के काम 16 प्रेषितांचे कृत्य आहे 16 उसका 6 से पढ़ो. असं 6 पासून वाचते. प्रेरितों के काम प्रेषितांचे कृत्य 16 6 से. नंतर आशिया प्रांतात वचन सांगण्यास त्यांना पवित्र आत्म्याकडून प्रतिबंध झाल्यामुळे हाँ, जहाँ पर पवित्र आत्मा ने सीधा बोला यहाँ नहीं जाना है वचन बताने के लिए. ते पुगलिया व गलतिया या प्रांतामध्ये गेले. हाँ, फिर वो कौन सी जगह में गए जहाँ परमेश्वर का आत्मा लेके जाना चाहता था वहाँ पर लेकर गया. आणि मुसियापर्यंत आल्यावर बिथुनिया जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु येशूच्या आत्म्याने त्याला जाऊ दिले नाही. लेकिन यीशु की आत्मा ने वहाँ जाने नहीं दिया. कहीं कभी कभी ना पवित्र आत्मा हमें कहीं कुछ जगह पर जाने के लिए रोकता है. नहीं जाना, अंदर से बोलेगा आज ऐसे जगह में नहीं जाना, वहाँ हानि होगी, वहाँ ये होगी, आज ये ट्रेन नहीं पकड़ना. हम कभी कभी वो दौड़ के आते हैं ट्रेन छूट जाता है. ये वो हमारे लाभ के लिए रहता है. शायद वो ट्रेन हमारे लिए नहीं कुछ न कुछ ऊपर होने वाला रहता है या परमेश्वर ने हमें बचाया रहता है. हम परमेश्वर जो भी करता है ना उसकी आत्मा के द्वारा अच्छा करता है. आणि देव जे काही करतो त्याच्या आत्म्याच्या द्वारे सगळं चांगलंच करतो. कभी कभी हमें कुछ बातें नहीं समझती. आणि कधी कधी काही गोष्टी आपल्याला समजत नाही, पवित्र आत्मा को सब मालूम रहता है. पण पवित्र आत्म्याला सगळं माहीत असते. इसलिए पवित्र आत्मा हमें क्या करता है ऐसी जगह लेके जाता है जहाँ हमें सुरक्षित रहेंगे और बचे हुए रहेंगे. आणि पवित्र आत्मा अशा ठिकाणी आपल्याला घेऊन जातो जिथे आपण सुरक्षित राहू. मालूम हुआ ये है परमेश्वर के आत्मा का काम. आणि हे देवाच्या आत्म्याचं काम. हमारा नेतृत्व करना, मार्गदर्शन करना. आणि आपलं पुढारी पण करणं आणि आपल्याला मार्गदर्शन ये करणं. पवित्र आत्मा काम करने के लिए शाऊल को
परमेश्वर ने क्या किया, अभिषेक किया। आणि हे पवित्र आत्म्याने काम करण्यासाठी देवाने शाऊलला अभिषेक कहा केला. वो और ही मनुष्य बनेगा, तो एक निराळा मनुष्य और बनला सचमुच वो और ही इंसान बना। आणि खरंच तो एक निराळा मनुष्य झाला. कैसे बना? कसं बनला? जैसे उसको राजा का अभिषेक हुआ। आणि जसं त्याच्यावरती राजाचा अभिषेक झाला अभी आज को आधा ही सिखाया जाएगा, आणि आज आदर शिकवण्यात येईल. आधा हम अगले फ्राइडे को सीखेंगे इसका वचन, अर्धा आपण पुढच्या शुक्रवारी याचं वचन आधा आधा हम सीखेंगे। आदर शिकूया. हम देखते हैं कि जैसे परमेश्वर ने राजा बोलकर उसे सारे इस्राएलियों के सामने अभिषेक किया, आणि जसं देवाने एक राजा होण्यासाठी सर्व इस्राईल लोकांच्या समोर त्याचा अभिषेक केला. पवित्र आत्मा उस पर बल से तो उतरा था, पवित्र आत्मा त्याच्यामध्ये बलाने उतरलाच होता. लेकिन उस समय पण त्यावेळेस 11 अध्याय हम पढ़ेंगे। 11 अध्यायाचा आपण वाचू. पहला सैमुएल 11 अध्याय, पहिला शमूएल अध्याय 11. पहला सैमुएल पहिला शमूएल अध्याय 11। अध्याय 11. नंतर अम्मोनी नाहाश याने स्वारी करून याबेश गिरदासमोर तळ दिला. तेव्हा याबेशचे सर्व लोक नाहास याला म्हणाले की आमच्याशी करार मदार कर, म्हणजे आम्ही तुझे अंकित होऊ. नाहाश अम्मोनी त्यांना म्हणाला, मी तुम्हा सर्वांचा उजवा डोळा करून अवघ्या इस्रायलची अप्रतिष्ठा करेन. या अटीवर मी तुमच्याशी करार करेन. याबेशच्या वडील लोकांनी त्याला म्हटले, आम्हाला 7 दिवसांचा अवकाश द्या, म्हणजे तेवढ्यात इस्रायल लोकांच्या सर्व प्रांतात आम्ही जासूस पाठवू. आणि जर आमचा बचाव करण्यासाठी कोणी आलं नाही तर मग आम्ही बाहेर निघून तुमच्याकडे येऊ. मग जासूसांनी शौलाच्या गिब्यात जाऊन हे वर्तमान लोकांच्या कानावर घातले. ते ऐकून सर्व लोक गळा काढून रडू लागले. हम यहाँ देखते हैं अम्मोनी लोग क्या कर रहे हैं? अम्मोनी लोग उस समय चढ़ाई कर आए। आणि अम्मोनी लोक त्यावेळेस चढून आले. अभी अम्मोनी एक स्पिरिट है, आणि अम्मोनी एक आत्मा आहे. याद रखो। लक्षात ठेवा. अम्मोनी जैसे एक जाति, उस समय एक जाति था, आणि अम्मोनी त्यावेळेस एक जाती होती. वैसे आत्मिक रीति से हम देखेंगे तो एक स्पिरिट है, दुष्ट आत्मा है। आणि जसं आत्मिक रीतीने पाहिलं ते एक आत्मा आहे, दुष्ट आत्मा. अगर आप उत्पत्ति अध्याय में जाओगे आणि उत्पत्ती अध्यायात जर तुम्ही गेलात तो लूत को याद करो। आणि लोटाला स्मरण करा. लूत को 2 लड़कियां थी, लोटाला 2 मुली और होत्या. उन दोनों लड़कियों ने अपने पिता के साथ कुकर्म किया, आणि त्या दोन्ही मुलींनी आपल्या वडिलांबरोबर कुकर्म और केला. इससे वो गर्भवती हुई। जो छोटी वाली थी, आणि जी छोटी मुलगी होती जी आपल्या वडिलांच्या द्वारे गर्भवती झाली होती, उस लड़की ने जो बेटे को जन्म दिया, आणि त्या मुलगीच्या मुलाला जन्म दिला. उसने उसका नाम अम्मोनी रखा। आणि ती त्याचं नाव अम्मोनी ठेवलं. पढ़ेंगे उस वचन को आपको बता दें। 19 जेनेसिस 19, क्योंकि आपको भी मालूम पड़ना चाहिए कि ये कास्ट, ये जो जाति है कहाँ से आई, ये स्पिरिट का आना कहाँ से हुआ। आणि आत्मा कुठून आला हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. जैसे हमने इसके पहले 7 जातियों को देखा, उनका उगम कहाँ से हुआ ये हमने देखा। वैसे अम्मोनी का भी उगम कहाँ से हुआ? बस 38। धाकटीला एक मुलगा झाला. हाँ, छोटी लड़की यानी लूत की जो छोटी लड़की थी उसने भी लड़के को जन्म दिया। तिने त्याचे नाव बेनोमी असे ठेवले. बेननी ये नाम उसने क्या उसका रखा था। आज मी तिला जे अम्मोनी म्हणून आहे उसका त्यांचा मतलब है मेरे कुटुंबी का बेटा। उसका नाम बेनमी का नाम का अर्थ है मेरे कुटुंबी का बेटा। आज मी तिला जे अम्मोनी म्हणून आहे त्यांचा हा मूळ पुरुष. हाँ, लेकिन ये अम्मोनियों का मूल पुरुष, मूल पिता हुआ। तो ये जो अम्मोनी है ना, ये अम्मोनी मूर्ति पूजक थे, आणि हे अम्मोनी मूर्तिपूजक होते, क्रूर होते, दुष्ट होते. जैसे अमोरी जाति थी, अमोरी जाति थी, आणि जसं अमोरी जाती होती वैसे क्रूर दुष्ट थे ये। तसेच क्रूर आणि दुष्ट होते. और अभी जो हमने पढ़ा आणि आता जे आपण वाचलं कि वो कैसे थे, दाहिना आँख फोड़ने वाले, आणि ते कसे होते, उजवा डोळा फोडणारे. यानी आँखों को फोड़ने वाले। ये स्पिरिट आँख को फोड़ने वाली है, आणि हा जो आत्मा आहे तो डोळे फोडणारा आहे, मतलब आँख से अंधा करने वाले। म्हणजे डोळ्याने आंधळ करणारे. इसीलिए जिनके अंदर ये स्पिरिट कार्य करती है, आणि त्यांच्यामध्ये हा आत्मा काम करतो. एक तो उन्हें अंधा बनाती है, एक तर त्यांना आंधळ करतो ताकि वो मसीह जीवन जी नहीं सके, देख नहीं सके। भले वो देख तो रहे आणि भले ते पाहत आहेत लेकिन मसीह को देख नहीं पा रहे बराबर से। पण ख्रिस्ताला बरोबरीने पाहू नाही और शकत. आपको ऐसे बहुत सारे मसीह लोग दिखाई देंगे जो यीशु बहुत अच्छा है लेकिन मसीह को देख नहीं पा रहे, मसीह का जैसे जीना चाहिए वैसे जी नहीं पा रहे, क्योंकि आँख अंधी हो गई है। आणि असे खूप सारे ख्रिस्ती लोक आहेत जे चांगल्या रीतीने बघत आहेत पण ते येशू ख्रिस्ताला चांगल्या पद्धतीने ओळखून देऊ शकत नाही. का? कारण त्यांचे डोळे आंधळे झाले. दूसरा, शारीरिक दृष्टिकोण से भी ये स्पिरिट अंधी कराती है, आँख कमजोर कराती है, अस्पष्ट दिखाती है, जैसे मोती बिंदु,
या आँख कमजोर या चश्मा लगाना, तो ये स्पिरिट का काम है। आणि शारीरिक रीतीने पण हा जो आत्मा आहे तो काम करतो, म्हणून मोती बिंदू येणं, अस्पष्ट दिसणं, हे सगळं काम तो आत्मा करतो. कभी कभी किसी का पहला स्टार्टिंग का ही एक आँख अंधा कर देता है, बाद में दूसरा आँख होता है। आणि कधी कधी स्टार्टिंग का पहिलेच एक डोळा अंधा करतो, नंतर दुसरा अगर डोळा. आप आँख चेकअप को जाएंगे तो बोलेंगे नहीं आपका ये राइट आँख है ना, वही थोड़ा मेरे बचपन में मुझे ऐसे बोला था तुम्हारे ये आँख का नंबर बढ़ा गया है, तुम्हारा दूसरा आँख बहुत अच्छा है, आणि मला लहानपणी असं सांगितलं की एका डोळ्याचा नंबर वाढला आणि एक डोळा बरोबर आहे. चश्मा लगाओ। चष्मा लाव. चश्मा लगाने के बाद स्कूल में ढापटी बोलते थे, आणि चष्मा लावल्यानंतर शाळेमध्ये ढापणी मुझे बोलायची, लगाती ही नहीं, म्हणून मी लावायचीच नाही. एक दो बार लगाया, एकदा दोनदा लावलं घर पे बाहर नहीं। आणि बाहेर नाही लावलं तरी. तो अभी मैंने भी अभी सिखाई है सब, इसमें मैं आपको बता रही हूँ, तो मैं भी मेरे आपके लिए पहले प्रेयर करती हूँ। आणि मी आता सगळं काही शिकल्यानंतर मी पहिले डोळ्यासाठी प्रार्थना केली असते. तो अमोनी स्प्रिट है आँख पर हमला करती है, आणि अमोनी आत्मा डोळ्यांना हमला करते ये उसका काम है। आणि त्याचं काम आहे. दूसरा अमोनी स्प्रिट प्रेगनेंसी के समय पे टॉर्चर करती है, तकलीफ देती है। आणि दुसरं हे जो अमोनी आत्मा आहे तो प्रेग्नन्सीच्या वेळेला टॉर्चर करते, त्रास देते. पढ़ेंगे उस वचन को। वाचलेले वचनात आमोस की पत्री आमोसचं पत्र अध्याय 1 अध्याय 1 उसका 13। त्याचं 13. आमोस आमोस 1 अध्याय 1 13। उसका 13. परमेश्वर म्हणतो आमोस 1 उसका 13। परमेश्वर म्हणतो अमोन वंशजाने 3 काय पण 4 अपराध झाले. अमोन वंशी जिन्होंने क्या किया, 1 3 नहीं 4 उसके पाप है। म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार मैं नाही. इन्हें क्या नहीं करूँगा, जरूर इनको शिक्षा करूँगा और शिक्षा करते समय पीछे नहीं हटूँगा। कारण त्यांनी आपली सीमा वाढवण्यासाठी अपनी सीमाओं को बढ़ाने के लिए, अपना अधिकार करने के लिए गिलादाच्या गरोदर स्त्रियांना चिरले. परमेश्वर की औरतों को गर्भपात करवाया, उनके गर्भ के बच्चों को क्या, गर्भवती स्त्रियों को क्या किया, चीर दिया, यानी गर्भपात करवाया, यानी मार डाला। तर मी राबाच्या पोटात अग्नी पेटली. तेरा पुनः वाचलं ना। तो ये है अमोनियों का काम। आणि अमोनी लोकांचं नाव आहे. अमोनी स्पिरिट क्या करती है, एक प्रेगनेंसी के समय में टॉर्चर करती है, आणि अमोनी जो आत्मा आहे तो गरोदरपणाच्या वेळेला टॉर्चर करते और गर्भपात कराना, उसको कैसे भी बच्चा गिराना, आणि कसंही करून ते मूल पाडणं, ये उस स्पिरिट का काम है। आणि हे ते आत्म्याचं काम असतं. मालूम है? तो ये अमोनी स्पिरिट का काम है। आणि अमोनी आत्म्याचं काम आहे. बहुत से अभी मुझे बोला था उसको, हिंदी तो बहुत सारे अभी याद नहीं आया, लेकिन स्पिरिट काम करती है। आणि जो आत्मा अमोनी आत्मा आहे तो काम करतो. तो इस अमोनी आत्मा से शाऊल लड़ा, आणि या अमोनी आत्म्याशी शाऊल लढला. परमेश्वर का आत्मा, अभी हम हमारे वचन में वापस आएंगे। आणि पुन्हा आपल्या वचनामध्ये जब परमेश्वर का आत्मा उस पर, अभी ये सब रोते हुए वो लोग बैठे थे, अभी दाहिना हाथ खोटा किसी को, सब आदमी लोग का दाहिना हाथ खोलेगा, वो लोग उसका बोला क्या वाचा बांधी, देखो अमोनियों ने कि तुम्हारा सबका पुरुषों का दाहिना हाथ खोलेगा। आणि अमोनी लोकांनी काय करार केलं की तुमच्या सर्व लोकांचा उजवा डोळा आम्ही फोडून काढू. अभी ये लोग को कोई तो चाहिए उनकी तरफ से लड़ने के लिए, इसलिए लोग रोने लगे। आणि यांना कोणीतरी पाहिजे याच्यातर्फे लढणार म्हणून हे सगळेजण रडू लागले. और इसीलिए कोई भी पीछे चलने के लिए तैयार नहीं था। आणि कोणी त्यांच्याकडून जाण्यासाठी तयार नव्हता. राजा तो बन चुका था शाऊल, आणि शाऊल राजा तर झाला होता, लेकिन सेना किधर है? पण सेना कुठे आहे? सेना नहीं है। सेनाच नाहीये. इसीलिए देखो हम पढ़ेंगे 6 वचन से। शाऊलाने हे वर्तमान ऐकताच देवाचा आत्मा त्याच्यावर सामर्थ्याने येऊन हाँ, परमेश्वर का आत्मा उस पर फिर से पद से उतरा तो मनस्वी संतप्त झाला. और वो भड़क उठा। त्याने एक बैलाची जोडी कापून उसके अगर आप 5वां वचन पढ़ोगे तो आप पढ़ सकते हैं कि वो बैलों के साथ था। उसने एक बैल की जोड़ी के क्या लिया, लेकर उसके टुकड़े टुकड़े कर दिए, त्यांचे तुकडे केले व ते दासुदांच्या हाती इस्रायलच्या सर्व प्रांतात पाठवले. 12 प्रांत थे, 12 प्रांतों में एक एक टुकड़ा बेच दिया। आणि बैलों के कितने टुकड़े किए, 12, और उन 12 टुकड़ों को 12 प्रांत में भेजा। आणि त्यांना निरोप दिला हाँ, क्या निरोप दिया देखा, की जो कोणी शाऊल व शमूएल यांच्या मागे येणार नाही, जो कोई शाऊल और शाऊल को जो अभिषेक किया हुआ परमेश्वर का जो दास है, सैमुएल के पीछे चलेगा नहीं, यानी उसने अपना, देखो परमेश्वर का आत्मा जब बल से उतरता है ना, वो व्यक्ति हमेशा प्रभु के दास के साथ जुड़ा रहता है, कलीसिया से जुड़ा रहता है। आणि देवाच्या आत्म्याचं सामर्थ्य ज्या व्यक्तीमध्ये आलेलं असतं तो नेहमी देवाच्या दासाशी आणि त्याच्या मंडळीशी जोडलेला असतो. अगर अभी हम देखेंगे उसने कैसे पवित्र
पवित्र आत्मा को दुखाया। इसलिए मैंने कहा कि अभी और भी है आगे, पवित्र आत्मा से भरकर उसने कैसा काम किया, लेकिन जब पवित्र आत्मा कब शोकित हुआ ये भी हम अगले हफ्ते में देखेंगे। तो कहने का कि उसने क्या बोला, उसने कैसा, उसने ऐसा बोला क्या, मैं राजा हूँ, जो कोई मेरे पीछे नहीं चलेगा उनको मैं ऐसे टुकड़े टुकड़े कर दूंगा, ऐसा बोला। उसने ऐसे नहीं कहा, उसने क्या कहा, फिर से बोला, जो कोणी शौल व शमूएल यांच्या मागे येणार नाही, हाँ, जो कोई शाऊल और सैमुअल के पीछे नहीं आएगा, त्यांच्या बैलांची अशीच गत होईल। मैं जैसे मेरे बैल का हाल किया है ऐसे तुम सबके बैल का हाल करो। देखो ये पवित्र आत्मा बल से आने के और भी मनुष्य, जो हमने पढ़ा था अभी तक सिर्फ हम 6 वचन पे ही है, 7 और 8 पे हम आए नहीं अभी तक। 6 वचन में क्या पढ़ा था, तू परिवर्तित हो जाएगा। वो धार्मिक तो बन गया, बोध करने लगा, नाचने लगा। जो शाऊल नाचने के लिए कभी नाचा नहीं, कभी भी नहीं, वो शाऊल उम्र बना था, ऐसा नहीं है छोटा बालक बोल के नहीं चुना था, उसकी उम्र थी। योनाथन जैसा बड़ा बेटा था उसको, अब सोच सकते वो अधड़ उम्र का था, 30-35 के एज का पकड़ो, जब एक जवान लड़का होना चाहिए। कपिल भाई का एज कितना है, 45। तो सोचो कितना बड़ा योनाथन का जैसा बच्चा है, तो 40-35 ऐसा पकड़ो, सबके ऐसा उम्र में परमेश्वर ने उसको अभिषेक किया राजा होने के लिए, और उसे परिवर्तित किया। वो नाचने लगा, आमचं नाचू लागलं बोध करने वाले उस समय के लोग नाच रहे थे। आणि नवोद करणारे त्या काळातले लोक नाचू लागले नेचुरली म्यूजिक बजती है तो कोई शांत रहेगा, आणि म्युझिक वाजतं तर मग शांत राहील का? मैं तो बिल्कुल नहीं, मेरा जब भी म्यूजिक चलता है मैं अंदर से नाचती रहती हूँ, आणि त्यांची जेव्हा म्युझिक चालू होते तेव्हा मी आतमधून मनात नाचत मेरा असते. मन नाचता रहता है, माझं मन नाचत इसलिए असतं मुझे वो गाना बहुत अच्छा लगता है। आणि म्हणून मला हे मेरा गाणं मन आवडतं. आनंदित हुआ, मेरा मन तो विचारले, हाँ हे गाणं माझं गाणं, कोणतंही गाणं वाजलं की माझं मन नाचायला लागतं. भले शरीर नाही नाचलं पण मन नाचतं, और शरीर नहीं नाचतं पण मेरा मन नाचतं आहे. कोई भी गाना म्हणे, आणि कोणती जो गाणं गाना असेल, म्हणे तो आणि जो गाणं असेल या फास्ट गाणं, किंवा फास्ट गाणं असेल आँख बंद करके अंदर से डांस चालू रहता है। आणि डोळे बंद करून आतमधून नाच चालू असतो. तो कहने का उद्देश्य वो नाचने लगा, वो परिवर्तित हुआ, और ही मनुष्य कैसे बना, वो और ही मनुष्य परमेश्वर के साथ जुड़ गया। आणि तो नाचू लागला, तो परिवर्तित झाला आणि अजून एक निराळा मनुष्य बनून गेला. परिवर्तित हो गया या और ही मनुष्य कैसे बना, वो परमेश्वर के साथ जुड़ गया, आणि तो परिवर्तित होऊन निराळा मनुष्य झाला म्हणजे तो देवाबरोबर जुळून प्रभु गेला, के दास के साथ जुड़ा, देवाच्या दासाबरोबर जुळला. आधीनता में हो गया। आणि ते तो झाला सैमुअल ने बोला तुझे युद्ध करना है आणि शमूएल म्हणाला की तुला युद्ध करायचं युद्ध के आहे लिए तैयार हो गया। आणि युद्धासाठी तू तयार झाला. आगे तेव्हा परमेश्वराची दहशत लोकांवर बसून ते लोगों में डर आ गया, एक चित्ताने बाहेर निघाले. सब बाहर निकले, त्यांनी पेजे घेतले, त्यांची टीप घेतली. मतलब वहाँ पर जमा होने का जगह चुना। तेव्हा इस्रायलचे 3 लाख पुरुष इस्राएल के 3 लाख आगे पुरुष व यहूदाचे 30,000 पुरुष और होते. यहूदियों में से 30,000 पुरुष बाहर निकले और उन लोगों ने नववचन, त्यांनी त्या आलेल्या जासूदांना सांगितले, तुम्ही यापेश गिराणाच्या लोकांना जाऊन सांगा की उद्या ऊन होण्याच्या सुमारास तुम्हाला कुमक येऊन पोहोचेल. क्या तुम छुटकारा पाओगे, परमेश्वर तुम्हें छुटकारा देगा, इस रीति से हम यही पढ़ोगे। तो कहने का उद्देश्य भी हो, परमेश्वर का आत्मा जब आता है देवाचा आत्मा जेव्हा येतो तो सबसे पहला वो परमेश्वर के साथ जोड़ देता है, सर्वात पहिले तो देवाशी आपल्याला जोडतो. परमेश्वर के साथ जोड़कर प्रभु के दास से साथ जोड़ देता है, प्रभु के दास के अंडर करा देता है, आणि देवाबरोबर जोडून देवाच्या दासाच्या पण आदित्य करवतो आणि त्याच्याशी जोडतो आत्मिक युद्ध करवाता है। आणि आत्मिक युद्ध करवतो. जैसे शाऊल से आत्मिक युद्ध करवाया, शारीरिक युद्ध करवाया, हमारा आत्मिक युद्ध होता है। आणि जसं शौलाकडून शारीरिक युद्ध करून घेतो तसं आपल्याकडून आत्मिक युद्ध हम करून शरीर के घेतो. अनुसार एक दूसरे के साथ लड़ेंगे नहीं। आणि आपण शरीराने एकमेकांबरोबर लढणार नाही. पवित्र आत्मा बल से आने से और उसका सामर्थ्य आने से हम आत्मिक युद्ध करते हैं। आणि पवित्र आत्मा बलाने आणि सामर्थ्याने आल्यामुळे आपण आत्मिक युद्ध करू लागतो. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. तब तो समझ में आया हाँ। तुम्हाला पवित्र समजलं आत्मा का कार्य, पवित्र आत्म्याचे कार्य. ये है पवित्र आत्मा का कार्य जो हमें परमेश्वर के पास लेके जाके परमेश्वर के दास के अंडर करके युद्ध करवाना, आत्मिक युद्ध करवाना। आणि हे पवित्र आत्म्याचं कार्य की देवाच्या जवळ घेऊन जाणं, दासाच्या आदित्य करून आणि आपल्याकडून आत्मयुद्ध करून घेणं. इसलिए परमेश्वर का आत्मा आज का वचन भी आपके लिए ही है। आणि आजचं
वचन पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्हाला हेच म्हणते. क्या कहता है? काय म्हणतो? आप सबके अंदर पवित्र आत्मा है। तुम्हाला सगळ्यांमध्ये पवित्र आत्मा कोई आहे. डाउट है आपको? काही शोध आहे का तुम्हाला? नहीं ना? नाही ना? आपने यीशु को ग्रहण किया, पवित्र आत्मा है। तुम्ही येशूचा स्वीकार केलाय, पवित्र आत्मा आहे. कभी कोई पूछा ना, कधी कोणी विचारलं तुझ में नहीं है, तुम में है कि बोला है, मेरे अंदर है। क्योंकि मैं यीशु को पवित्र आत्मा है, ये आपको कैसे मालूम पड़ता है? आप बोलते हो यीशु परमेश्वर का पुत्र है, आणि पवित्र आत्मा तुमच्या माहिती तुम्हाला कसं माहित पडतं? तुम्ही बोलता की मी येशू जो आहे तो देवाचा पुत्र आहे, तो आपके अंदर पवित्र आत्मा मग तुमच्यात पवित्र आत्मा है। याद आहे. रखो, जिसमें पवित्र आत्मा नहीं होता वो यीशु को परमेश्वर का पुत्र नहीं मानता। आणि ज्याच्यामध्ये पवित्र आत्मा नाही आहे तो कधीच असं म्हणत नाही की येशू देवाचा पुत्र आहे. मालूम तो आपके अंदर पवित्र आत्मा है। आणि म्हणून तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे. हालेलुया। हालेलुया। सिर्फ इतना है, फक्त इतकं हमारे आहे अंदर वो बल से प्रज्वलित होना चाहिए, सामर्थ्य उसका होना चाहिए। आणि आपल्यामध्ये तो बलाने प्रज्वलित झाला पाहिजे, सामर्थ्य त्याचं आलं पाहिजे. मैं अगले संडे को एक सामान यहाँ रखूंगी, आणि पुढच्या रविवारी मी एक सामान्य भेट ठेवेन. वजनदार लोखंड का। लोखंडाचं. जो उठाएगा वो पावरफुल आदमी से। आणि जो उठलेला तो पॉवरफुल व्यक्ती. तो वैसे पुरुष ही उठा पाएंगे, हम नहीं उठा पाएंगे। आणि पुरुषच उचलतील, आपण नाही उचलू शकत. तो उसे कहते हैं पावर। आणि त्याला म्हणतात पॉवर. बेचारे हमारे छोटे बच्चे तो सिर्फ ऐसा हाथ ही लगा पाएंगे। आणि लहान मुलं तर फक्त हातच लावू. आपको समझ में आए? सामर्थ्य से कहते हैं। आणि सामर्थ्याला म्हणतात. इसे हमें बढ़ाना होता है, पवित्र आत्मा के सामर्थ्य को हमें बढ़ाना होता है। आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याला आपल्याला वाढवावं और लागतं. वो बढ़ता कब है? आणि तो वाढतो केव्हा? 3 बातें, प्रार्थना और वचन, तो जी उपासना, प्रार्थना, वचन उसमें बढ़ता है। त्याच्यात वाढतो. चौथा, जब हम आज्ञा पालन करते हैं जेव्हा आपण आज्ञा पालन तो करतो उसका पावर रिलीज होता है। तेव्हा त्याचं सामर्थ्य मोकळं होतं. वो काम कर रहे हैं, हम उसको जब अलाउ करते हैं करने के लिए, जैसे जब वो कहता है उठ जा, आणि जेव्हा तो म्हणतो कुठाने जा तब जाके आणि तुम्ही जाता तो उसको और ताकत मिलती है तेव्हा त्याला अजून ताकद और भेटते. आपके अंदर वो पवित्र आत्मा ज़्यादा स्पष्ट बात करने लगता आणि तुमच्यामध्ये अजून जास्त स्पष्टपणे बोलू लागतो. है। जब आप धीरे धीरे सीख जाएंगे, जैसे जैसे आप मेरे जाएंगे। आणि जसं हळूहळू तुम्ही शिकून जाते. फिलहाल अभी आज हमें पवित्र आत्मा बल से उतरने के लिए हम प्रार्थना करें। आणि आज फिलहाल आपण पवित्र आत्मा बलाढ्य करण्यासाठी प्रार्थना करू. आओ खड़े हो जाएंगे हे आपण और जो मैं बोलती हूँ मेरे पीछे बोलेंगे। पवित्र आत्मा, मैं चाहता हूँ आप मुझ पर बल से उतरे। आप पवित्र आत्मा, आप मेरे अंदर हो। मैं विनती करता हूँ मेरे अंदर प्रज्वलित हो जाओ। यीशु के नाम से मैं आपका सामर्थ्य मुझ में चाहता हूँ। आप पहले के समान मेरे जीवन में काम करने के लिए आप आए हो। इसलिए मुझे प्रज्वलित करो, मुझे परिवर्तित करो। मैं नबूवत करूं। आप प्रभु यीशु, मैं नबूवत करने शाऊल नबूवत की, मैं भी नबूवत करूं। ये मेरी इच्छा है। मैं भविष्यवाणी करूं, ज्ञान का वचन प्राप्त करूं, बुद्धि का वचन प्राप्त करूं, विश्वास का दान मैं प्राप्त कर सकूं, मैं अन्य भाषा बोल सकूं। मेरी इच्छा है मैं अन्य भाषा बोलूं। जो आपकी ओर से दिया हुआ दान है, मैं चाहता हूं भाषाओं का भाषांतर करने का दान मुझे चाहिए। पवित्र आत्मा, चंगा करने का दान, अद्भुत काम करने का दान, आत्मा परखने का दान मुझे चाहिए। आओ प्रज्वलित हो जाओ, प्रेम से, आनंद से, शांति से, धीरज से, दयालुता से, भलाई से, विश्वसता से, नम्रता से, संयम से, इन फलों से मेरे अंदर बल से उठो। आओ अभी इसी घड़ी यीशु के नाम से भर दो। आपके आत्मा का सामर्थ्य चाहिए। मेरे अंदर है आत्मा, लेकिन सामर्थ्य मेरे पाप के कारण, न सुनने के कारण हो नहीं रहा है। लेकिन आज से पवित्र आत्मा आप बल से मुझ पर उतरो। आपका सामर्थ्य मैं रिलीज करता हूँ, क्योंकि आपके सामर्थ्य के तले, आपके पवित्र आत्मा के सामर्थ्य तले लोग
करने के लिए, उससे बात करने के मेरे लिए, सामने खड़े रहेंगे, मेरे सामने खड़ी रहेंगे, आपका भय मानेंगे, आपका भय मानेंगे। पवित्र आत्मा मैं पाप से दूर रहूं, मैं पाप से दूर रहूं, शुद्ध जीवन जीऊंगा, शुद्ध जीवन जीऊंगा, पवित्र जीवन जीऊंगा, पवित्र जीवन जीऊंगा। इसलिए पवित्र आत्मा, इसलिए पवित्र आत्मा, आपका पवित्र आत्मा आपका पवित्र आत्मा मुझ पर बल से उतरे। मुझ में बल से उतरे। अभी इसी घड़ी, अभी इसी घड़ी यीशु के नाम में। आओ आत्मा, यीशु के नाम से आओ, यीशु के नाम से। ओ रबा 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 सिरी रबा 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 रबा। हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद 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 धन्यवाद। हालेलुया धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। आत्मा यीशु के नाम से आ जाओ, अभी इसी घड़ी, अभी इसी घड़ी। रबा 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 शंकर रबा सिरे रबा शंकर रबा सिरी रबा शंकर रबा सिरे रबा शंकर रबा रबा रबा। आओ बल से उठो, यीशु के नाम से बल से उठो, यीशु के नाम से बल से उठो। एक मिनट के ऊपर प्रभु आपने कहा मेरा गाना ऊंची में मैं जाऊंगा, पवित्र आत्मा दूंगा। अभी इसी घड़ी पवित्र आत्मा आ जाओ। बल से आओ, आपकी शक्ति, आपका सामर्थ चाहिए, आपका सामर्थ चाहिए। हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद 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 धन्यवाद। हालेलुया 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 हालेलुया। रबा 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 रबा
करते आपका सामर्थ आपने हम पर रिलीज किया। प्रभु में, प्रभु की शक्ति में हम बलवान हैं। परमेश्वर का आत्मा का सामर्थ हमें है। अब जहाँ पवित्र आत्मा है, प्रभु का आत्मा है, वहाँ स्वतंत्रता है। हम कोई भी पाप के गुलाम नहीं कि हम वापस पाप करें। हम धन्यवाद देते हैं, धन्यवाद राजा। ये सभी आपके बच्चे प्रभु पवित्र आत्मा के सामर्थ्य से भरे हैं। ये अब निर्बल नहीं कि गिर जाए, पाप में गिर जाए, नहीं, ये बलवान है, ये मसीह में बलवान है। ये सब प्रभु आपके लहू तले लागे, इन्हें आपके पंख में सदा सुरक्षित रखना, पवित्र आत्मा से सदैव प्रार्थना करने के लिए मदद करना, हमेशा पवित्र आत्मा से भरने के लिए मदद करना, हमेशा पवित्र आत्मा में बने रहने के लिए सहायता करना, इनकी सुधि लेना, इन्हें आशीषित करना प्रभु, इन्हें बहुत बहुत आशीषित करना। ये आपके जन है प्रभु, दया रखना। ये राजा है प्रभु, ये राजा है प्रभु यीशु। इस पृथ्वी पर तूने इन्हें राजा बनाया है। राजा के जैसे राज्य करने के लिए मदद करना। अपने एरिया में प्रभु पवित्र पिता तेरा राज्य स्थापित करने के लिए मदद करना। मेरी बीवी रक्षा करना, कोई इन्हें डराने न पाए। आज से लोग इन्हें डरेंगे, इनका भय मानेंगे प्रभु, ऐसा ही हो। क्योंकि जिस जहाँ पवित्र आत्मा का सामर्थ्य होता है वहाँ अंधकार चुप रहे। वचन में ऐसा लिखा है, अल्फाज जल के सतह पर अंधियारा था और उस जल अंधियारे के ऊपर पवित्र आत्मा मंडरा था। इसलिए आज से इनके द्वारा पवित्र आत्मा को मंडरा, अंधकार शांत रहेगा। आज में कोई अंधकार इनके सामने खड़ा नहीं रहेगा, आज के बाद कभी नहीं। पवित्र आत्मा ऐसी आपकी आग और आपका सामर्थ्य हमें ऐसे ही बढ़ने देना। इस 14 दिन के सत्र में प्रभु हम और ही बनने रहना, हम और ही, हम पहले जैसे नहीं रहेंगे प्रभु। ये मेरी विनती है, धन्यवाद देते हैं। इन सबको यीशु के नाम से कवर करते हैं, आशीषित करते हैं कि अपने अपने घर जाने इनकी रक्षा करना, शाम का तीनों हमेशा अच्छा होने के लिए तो मदद करना, सुधी लेना, इनकी रक्षा करना। धन्यवाद देते हैं फिर से पवित्र आत्मा, थैंक यू। और पवित्र आत्मा आपको भी धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद प्रभु यीशु के नाम से।